मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेला उपस्थित सर्व सन्माननीय विचारपीठ, सन्माननीय मनगिरे सर, त्यांचे इतर सर्व मित्र, माझ्या गावातील मातीतले माझे मित्र, आज अचानक खूप वर्षांनी भेट झाली. खूप आनंद मला वाटला. खरं म्हणजे मी साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी तुमच्या शहरात येऊन गेलो होतो आणि विषय होता जगण्यातील आनंदाच्या वाटा. हाच विषय मी पुन्हा इथं दिला होता, परंतु मनगिरे सर म्हटले की श्रोते, त्यातले बरेचसे श्रोते असण्याची शक्यता आहे, विषय आपण बदलूया. मग विषय कुठला घ्यायचा, तर चर्चेतून हसण्याचा विषय निघाला. मी म्हटलं मला कुठलाही विषय वर्ज्य नाही, कारण ज्यावेळेस 2 स्त्रिया एकत्र आल्या, एक असं म्हटले की आमच्या यांना कुठलाही विषय द्या, ते 2-2 तास बोलतात. दुसऱ्या म्हटले आमचे विषय नसताना 4-4 तास बोलतात. मी दुसऱ्या कॅटेगरीतला आहे, त्यामुळे कुठलाही विषय द्या वर्ज्य नाही, फक्त ऐकणाऱ्याला तो वर्जन असावा, हाच विषय आहे. मध्ये 2-3 वर्ष खंड पडला आपला कोरोनामुळे, परंतु आपल्या आयुष्यात खंड पडला नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर माणसाला जाणीव झाली की आपण हसलं पाहिजे, कारण कधी महामारी येईल. आता त्या काळात तर खूप गमती झाल्या. जे ऍडमिट झाले ते गेले, ज्यांना बेड मिळाले नाही तेही वाचले. अनेकांवर अनेक प्रयोग झाले, त्यांच्या चेहऱ्यावर ते प्रयोग दिसतात अनेक ठिकाणी. म्हणजे मी खूप ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर विनोद होतात, लोक हसतात, काही जण हसत नाही. मी ओळखतो यांना रेमडेसिवीर दिलेले आहे, पण आता इलाज नाही. हळूहळू त्यांच्या पेशी पुन्हा जागृत होतील. कारण जगण्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतातल्या लोकांची एक गंमत आहे. आता एक जागतिक सर्वेसर बाहेर आला, त्यामध्ये जगातला सगळ्यात आनंदी देश कुठला, खूप फिनलंड वगैरे छोट्या छोट्या देशांची नावं आहेत. भारताचा नंबर 23वा आहे. परंतु असे नका, आपल्या आधी पाकिस्तान आहे. म्हणजे ज्या देशामध्ये 300 रुपये लिटर डिझेल आहे, पेट्रोल आहे, खायला नीट अन्न नाही, राहायला नीट घरं नाही, ते माणसं भारतातल्या लोकांपेक्षा आनंदी आहेत. मग सगळं असून आपण आनंदी का नाही, हाच मोठा प्रश्न आहे. बहुधा सगळं असणं हेच आपल्या आनंदी नसण्याचं कारण असू शकतं. परंतु अमेरिकेत लोक मनमोकळं हसतात, इंग्लंडमध्ये हसतात, पाश्चिमात्यांना विनोद आवडतात, हसणं आवडतं. आपल्याकडे एखादा माणूस हसला की तो टवाळ आहे, त्याचं काही खरं नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की कोणी गंभीर चेहरा केला म्हणून हा समाज सुधारलेला नाही. की आता मी खूप गंभीर चेहऱ्यानं बसतो, मी खूप अवघड बोलतो, कोणाला न कळेल असं, म्हणजे समाज सुधरेल, तर तो विषय खूप मागे पडलेला आहे. आता खांडेकरांचे 4-4 वाक्यांचे ते वाक्य वाचतानाच वाचकांची दमछाक होते. आता छोटे छोटे वाक्य असले तर लोक वाचतात, म्हणजे पुस्तक समोर घेतलं तर इतर वाचतच नाही, कारण आता मोबाईल आपल्या मदतीला आलेला आहे. आणि विनोद हा असा विषय आहे की तो आपल्याला प्रत्येकाला हवासा वाटतो. तो ऐकल्यानंतर आपल्याला हसावंसं वाटतं, हसल्यानंतर चित्तवृत्ती प्रसन्न होतात. आपले जे काही ब्लॉकेज असतील ते निघून जातात असं मी म्हणत नाही, पण ते कमी होत असतील. नाही तर सगळेच हसले तर डॉक्टरांचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु हसण्याचे फायदे आहेत, पण नॅचरल हसण्याचे फायदे आहेत. आता ऑफिसमध्ये आमचे एक मित्र म्हटले हास्य क्लब आहे, हास्य क्लब छान असतात, फक्त हे लोक फी द्यायच्या दिवशी हसत नाहीत, तेवढीच एक अडचण. कारण त्या दिवशी जरा वाईट वाटतं, हसण्याचे सुद्धा पैसे द्यावे लागतात. परंतु आपल्याकडं गंमत अशी आहे की ज्याचा चेहरा गंभीर तो विद्वान, तो तज्ञ, त्याच्याकडून जगाला काहीतरी अपेक्षा आहे, त्या गोष्टी आता मागे पडल्या. सरकारला सुद्धा मान्य नाही आपण हसायचं. आधार कार्डवरचे फोटो पहा, थोडं हसलं तरी तो सांगतो दात मिटा, ते हरणासारखे 2 कान दिसले पाहिजे असं फोटो. तुम्हाला सांगतो, ते आधार कार्डचे फोटो पाहून जर लग्न जमले असते ना, कुणाचंच लग्न झालं नसतं. इतके ते भयंकर फोटो आहे, आपणच आपल्याला ओळखू येत नाही. ते अशा सगळ्या गमती आहेत.
मग हे हसणं वर्ज्य का आणि आमचे जुने लोक समाधानी का होते? त्याचं कारण ते एकमेकाशी बोलत होते, हसत होते, छान वागत होते. आणि विनोद म्हणजे काय असतो? वेगळ्या पद्धतीनं सांगणं आणि हसणं हाच असतो. आता नेत्रदान का करावं? की आपल्या डोळ्यांचा इतरांना फायदा होईल, आपल्या डोळ्यानं तो जग पाहिजे. विनोदी लेखक नेत्रदान का करावं हे कसं सांगेल? की तुम्ही नेत्रदान करा म्हणजे तुम्हाला मेलात तरी मोबाईल पाहता येईल. ही आजची भाषा आहे, ही आजच्या काळाची बदललेली भाषा आहे. कारण आम्हाला मोबाईल पाहायचा आहे, मग आपण गेलो तरी आपल्या डोळ्यानं कोणीतरी पाहतोय ते तरी आपल्याला समाधान आहे. म्हणजे या ज्या सगळ्या गमती आहेत या जुन्या विनोदी साहित्यिकांपासून चालत आलेल्या आहेत. आणि आमचे लोक जुनं साहित्य वाचायचे, एकमेकांना सांगायचे, मन मोकळं हसायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सासू सुना सुद्धा हसायच्या पूर्वीच्या. म्हणजे सून बोलल्यावर सासू हसायची, सासू बोलल्यावर सून सुद्धा हसायची. आता ते सिरियल पाहून अजिबात हसतच नाहीत. त्यांना असं वाटतं आम्ही एकमेकाच्या शत्रूच आहोत. हसलं पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे. आणि तुम्ही आनंदी राहणार नाही याचा अर्थ बाकीचे आनंदी राहत नाहीत तुमच्या सहवासात. तुम्ही आनंद वाटला पाहिजे. जसं आपण देवाला फुलं वाहतो, देवाला फुलं वाहिले की आपल्या हाताचाही सुगंध येतो, तसं आपण आनंद वाटला की आपणही आनंद होतो. पण आपल्याला दुःख वाटण्याची जास्त सवय आहे. आपण किरकिर आहोत, किरकिर करायची जास्त सवय. हृदयामध्ये 2 स्ट्रेन टाकल्या आपण पडून राहतो घरामध्ये. आपली काय अपेक्षा असते? सगळ्यांनी भेटायला यावं. नाही आले तर आपण पत्नीला सांगतो, त्याला सांगितलं नाही का, याला सांगितलं, त्याला सांग ना असं झालंय मला. मग माणसं भेटायला येतात, ते फळं वगैरे घेऊन येतात. ते फळं तो पेशंट खात नाही, ते वेगळेच खातात. तो विषय त्या घरातल्यांची प्रकृती सुधारते त्या काळामध्ये. आणि मग तर 2 स्ट्रेन असं तो पडलेला असतो. मग माणूस आला की लगेच त्याचं सुरू होतं, कोणी आलं की तेच सुरू होतं. मागच्या शनिवारी काय झालं, मी पहाटेच उठलो, घाम आला, असा हात दुखायला लागला. अहो, ऐकणाराला घाम येतो. आता तुला 2 स्ट्रेन टाकल्या, पण ऐकणाराची बायपास झाली हे याला कुठं माहिती? त्याला कशाला सांगत बसलं? तो आता कसा वाचलाय. आपल्याला वाटतं आपलंच दुःख मोठं आहे. आपलं दुःख अजिबात मोठं नाही. आपल्यापेक्षा जगात फार मोठं दुःख आहे. विनाकारण दुःखाला कुरवळत बसू नका. आनंदी राहा, हसायला शिका. आणि या हसण्यामधून आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील. पहाटे माणसं फिरायला बाहेर पडतात. हसलं पाहिजे की नाही? छान थंड वारा आहे, फुलं फुललेले आहेत, पक्षी चिवचिवतात, आपण फिरायला बाहेर पडलो ना, हसलं पाहिजे. नाही हसत माणसं. तुम्ही काहीचे चेहरे पहा. तुम्हाला सांगतो, असं वाटतं आत्ता भारत चीन युद्ध सुरू होईल आणि पहिला बॉम्ब यांच्या चेहऱ्यावर पडेल असं विषय. हसलं पाहिजे, छान हसलं पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो, मग आपण कथेकडे वळू. मी असंच एकदा पहाटे फिरायला बाहेर पडलो. नुकतंच फटफटलेलं होतं, नेटचं दिसत नव्हतं. मी चालताना कोणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग. मी म्हटलं गुड मॉर्निंग. कुठला पुरुष म्हणणार नाही? तुमच्यात आहे का कोणी म्हणणार नाही असं? म्हणेल ना गुड मॉर्निंग. आता माझी तर पहिलीच वेळ होती कोणी म्हटल्याची. मी पटकन म्हटलं, आता घरी आलो. आता असा चेहरा लपत नाही आणि पत्नी पटकन ओळखते चेहऱ्यात बदल झालेला. मग तिनं विचारलं, आज थोडस काहीतरी झालंय म्हणते, तुम्ही आनंदी दिसता. म्हटलं तसं काही नाही. सांगा म्हणे. म्हटलं अगं तसं काही नाही. सांगाच काहीतरी झालंय. म्हटलं काय झालं? मी असं फिरायला बाहेर गेलो आत्ता आणि कोणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली, मला गुड मॉर्निंग म्हटली. मग मी पण म्हटलो. ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पडला. तिला इतकं आश्चर्य वाटलं. म्हणजे परस्त्री म्हटल्यावर आनंद होतो, बायको म्हटल्यावर दुःख होतं. कुठली आनंदाची पद्धत आहे? असे आनंद पुरुषाला होतात, हा विषय वेगळा आहे. परंतु असे आपल्या आजूबाजूला आनंद लपलेले असताना मी आता आज असं ठरवलं की काही तुम्हाला उपदेश वगैरे काही करायचं नाही. तुम्ही आता तासभर सगळं विसरून जा. काय तुम्हाला समस्या असतील, काय अडचणी असतील, त्या सगळं विसरून जा तुम्ही. कारण आता मी सुद्धा खूप दिवसांनी हा विषय घेतलेला आहे. आणि विषय घेताना जुन्या काळापासून आमचे लोक जे वाचायचे सतत साहित्यिक होते. समजा आता राम गणेश गडकरी आहेत, विनोदी लेखक होते. त्यांच्या भावाच्या उशीखाली एकदा विंचू निघाला आणि तो उठल्याबरोबर घाबरला. तो म्हटला माझ्या डोक्याखाली विंचू निघाला. तर गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे? तो भाऊ हसला, हे हसले, छोटी गोष्ट आहे.
पण जुन्या काळी काही मोबाईलच होते, काही पाहायला असं नव्हतं. एक आनंदी सगळा विषय होता. त्यांनी एका साहित्यिकावर काहीतरी लिहिलं, तो साहित्यिक संतापला. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला दोघे भेटले. गडकरी त्यांना म्हटले नमस्कार. तर तो साहित्यिक म्हटला मी मूर्खाशी बोलत नाही. गडकरी म्हटले मी बोलतो ना. आता असं सगळं ते सकस आणि लोक वाचायचे, हसायचे, छान राहायचे. आता ते तंत्रज्ञान आलं, सगळा स्फोट झाला, माणसं सगळे मोबाईल घेऊन बसतात. तुम्हाला सांगतो एकमेकाशी बोलतच नाही, सगळा विसंवाद आहे. एकतर घरामध्ये टीव्ही 7 ते 9, तुमचं अभिनंदन, तुम्ही ती वेळ असून आलात. काही त्या बाया कुठं जात नाहीत सिरियल मध्ये, त्या जागेवरच राहणार आहे. मग मला सुद्धा याचा वाईट अनुभव आहे. मी एकदा घरी गेलो, आता आमचे गाववालेच आहे. माझी पत्नी ती, तुम्हाला ती मालिका माहित होती का, कुंकू नावाची, प्रसिद्ध होती ती. माझी पत्नी ती मालिका पाहण्यात इतकी गुंग झाली होती, कुंकू मालिका, तिला घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही. ती मालिका संपल्यावर तिने मला विचारलं चहा वगैरे हवाय का. म्हटलं आधी त्याचं वाटवलं होतं, मग आमच्याकडे आम्ही कुठे का. तर हे सगळं घराघरात आता झालेलं आहे. आणि मोबाईलचे तर प्रचंड विस्फोट आहे, त्यावर बोलायला गेलो तर खूप वेळ आहे. म्हणून त्या मोबाईलवर वगैरे मी बोलत नाही. कारण आज मी ठरवलंय कुणाला काही शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. फक्त हसा, छान मोकळे व्हा, जाताना विचार करा काही. पण एक आहे, कुठलीही कथा जी असते त्यामध्ये वास्तव असतं. कुठलाही जो विनोद असतो तो सकस असतो आणि वेदनेतून विनोद निर्माण होत असतो. तुम्ही भुईमुगाचं शेत पहा, वर सगळा हिरवागार पाला असतो, खाली शेंगा असतात. तसं विनोद हा पाल्यासारखा असतो, पण त्याचा खरा आशय खाली लपलेला असतो. म्हणजे विनोद हा पाष्कळ नसतो, त्यामध्ये काहीतरी सांगण्याची गरज असते. ती गरज आपण ओळखली की आपण हसतो पण, आणि ती गोष्ट सुद्धा आपल्याला कळते. इतकं ते सगळं छान आहे. पहिला विषय आपण घेऊ, जो या ठिकाणी आता वेगवेगळे सगळे श्रोते आहेत, सगळ्या वयाचे. तो विषय असा आहे, तो लहान मुलांना आवडतो, कारण त्यांना मजा करायला मिळते त्यामध्ये. तरुणांचा तो खूपच आवडता आहे आणि आपल्यासारख्यांना तो आवडेलच याचा भरोसा नाही. वृद्धांना तो तर म्हणजे आवडण्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्याचं नाव आहे लग्न. त्या विषयाचं लग्न. आता लग्न हा असा विषय आहे, ज्याचं झालं त्याला वाटतं काय झालं, आणि ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होईल. तो विषय तोच आहे, पण मोठा मजेशीर आहे. पण तुम्ही भारतातल्या सगळ्या पुरुषांना जर विचारलं ना लग्न म्हणजे काय, व्याख्या सांगा, लग्न म्हणजे काय, आणि त्या सगळ्या व्याख्या जर एकत्र केल्या तर त्यातून एक सारांश बाहेर पडेल. एकच वाक्य, लग्न म्हणजे माणसानं घोड्यावर बसून केलेला गाढोपाना. आता तो गाढोपाना अनेकांनी केलेला आहे, मी पण केलेला आहे. पण या लग्नामध्ये आपण सगळे वावरतो, त्यांच्या गमती. आता पूर्वीचा काळ गेला, आता हे व्हिडिओ वगैरे आहे. पूर्वी ते फोटो वगैरे होते ना, फार जुन्या काळी ते असे घोंगडी पांघरायचे वर डोक्यावर आणि कॅमेरा लावायचे, असे मोठाले फोटो होते. आणि ते फोटो धुवायचे, म्हणायचे धुवायचे. ते हायपो नावाचं एक रसायन असायचं, तर ते फोटो क्लीन करायचे, मग ते निघायचे. तर त्या काळी तसे फोटो होते आणि अल्बम सुद्धा होते. माणसं घरात अल्बम ठेवायची. 20-20 वर्ष लग्नाचे अल्बम आहे. तुमच्या आहे का घरामध्ये अल्बम लग्नाचा? आहे ना, म्हणजे कमाल आहे. इतक्या दुःखी दिवसाचा अल्बम तुम्ही किती दिवस जपून 20-20 वर्ष. त्या अल्बमचा उपयोग काय व्हायचा, कोणी पाहुणा आला की त्याला चहा उस्तर ते पाहायला द्यायचं. बघ बाबा, ते आपल्या आंबट चेहऱ्यानं पाहायचं. त्यावेळेस बरे होते, आता कसे झाले वगैरे असं ते पाहिजे. मग कधी कधी पती एका बाजूला, पत्नी दुसऱ्या बाजूला. पु ल देशपांडे नेहमी सांगतात की असे दोघे बाजूला, आणि यानं पाहुण्यांचं पान उलटलं अल्बमचं की ते सांगते. आपण नाही की ते महाबळेश्वरला गेलो होतो, तो हा फोटो, तो सांगतो हो आपण त्या पॉईंटवर. ते म्हणते तो पॉईंट नाही, तो सांगतो अरे हाच पॉईंट आहे, तो हा नाही का, तू घोड्यावर बसले आणि घोडं खाली बसलं. ते म्हणजे खूप अल्बम मध्ये मजा यायची. त्या मुंडावळ्या वगैरे असं फार छान होतं. पूर्वी हळद नावाचा एकच विषय होता, मेकअपचा पोरं व्हायला. हळद लावली की पुन्हा 2 दिवसानं खरं रूप उघडं पडायचं. आता वेगवेगळे प्रकार असल्यामुळे 4 दिवस लागतात, पण खरं रूप उघडं पडतं, ते काही झाकत नाही. पण पूर्वी हळदच होती. तर ते असे फोटो वगैरे छान असायचे, अल्बम असायचे, व्हिडिओ वगैरे नसायचे. आणि पूर्वी लग्नातल्या गमती फार सुंदर असायच्या. जेवण सुद्धा कसे असे रस्त्यावरच लोक बसायचे. शुभमंगल सावधान झालं की लगेच आधी कोण बसायचं, आपण पुरुष. स्त्रियानंतर. आता किती वर्ष झाले, सावित्री आल्या, जिजाऊ आल्या, पण अजून बदल आहे का? आम्ही आधी आम्हीच बसला, तुम्ही नाही.
मी आमच्या बाबांना विचारलं, आजोबांना, हे स्त्रिया आधी का नाही बसत जेवायला? ते म्हटले ते फार गप्पा मारत जेवतात म्हणून ते नंतर. पुरुषाचं कसं असतं, पटकन खाऊन रवंथ करत गावभर फिरायला मोकळे होतो. आम्ही पटकन जेवायचं आणि निघायचं, मग उरलेलं तुम्हाला. हे पहिल्यापासून पद्धत आहे. पुरुषाचं संपलं का उरलेलं स्त्रियांनी खायचं घरामध्ये सुद्धा. त्यातून हे उपवास निर्माण झाले ना, गुरुवार शनिवार, हे उपवास काही देवाचे थोडेच आहे. अहो, पूर्वी सगळे पुरुष एवढं गिळंकृत करायचे, स्त्रीला काही नाही, काही राहत नसायचं. मग आई सांगायची आज गुरुवार आहे, नाही ती उपाशीच राहायची. त्यातून निर्माण झालेले हे सगळे विषय. पण मग आधी पुरुष बसणार, रस्त्यावरच बसणार. मग आमची आई काय करायची, त्या पदराखाली ताट न्यायची, तांब्या न्यायची. मग ते भरडा करून लापशी करतात ना, ती लापशी त्यात वाढून आणायची, तांब्यात तो सा आणायचा घरी. मग संध्याकाळी पुन्हा घरच्यांनी सगळ्यांनी खायचं. दुसऱ्या दिवशी ती लापशी अशी अंगामध्ये वाळू घालायची. साहेबांना आठवत असेल नाही, हे सगळी वाळू घालायची लापशी. जितक्या चिमण्या जास्त गोळा होतील असं समजायचं हे श्रीमंत घरचं लग्न होतं, कारण त्यात खोबरे जास्त, शेंगादाणे जास्त. अजिबात चिमण्या गोळा झाला नाही तर गरीबा घरचं लग्न असायचं, कारण त्यात शेंगादाणे नसायचे, खोबरं नसायचं. तीच लापशी पुन्हा संध्याकाळी आई गरम पाण्यात उकळायची आणि पुन्हा सगळे लोक खायचे. पचन संस्था अजिबात बिघडत नव्हती. का? घास खाताना समाधान नावाचा जो विषय होता तो आतमध्ये जायचा त्याच्यावर. आता आम्हाला इतकं चांगलं ताजं खायला मिळतं तरी आमची पचन संस्था बिघडते, हा विषय वेगळा आहे. पण मग पूर्वी गंमत काय व्हायची, ते भरडायचं लापशी करायची. मग आदल्या दिवशी लापशी करून एका खोलीत ठेवायचे, त्यावर असं धोत्राचं पान पांघरून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी मोठी पंगत बसली की त्यात एक बाबा फिरायचे. बाबा कशाला फिरायचे? शेवटची पंगत मोठी बसली तर ते त्या लापशी जिथं ठेवली त्या बाबांकडे धावत जायचे. म्हणायचे अरे शेवटची पंगत एवढी मोठी बसली, आता लापशी पुरेल का? तर ते बाबा म्हणायचे काय काळजी करू नको, आपल्याकडे सगळ्या कल्पना आहेत. एक लोखंडी पहार तुम्ही पाहिलेली आहे, मोठी ती लाल करून ठेवलेली असते. मग ते बाबा काय करायचे, ते लोखंडी पहार फडक्यानं पकडायचे आणि त्या लापशीच्या ढेकऱ्यामध्ये अशी खुपसायची. ती खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास लागायची आणि ती कोणी खात नसायचं. असे नाकाजवळ आले का नको नको लापशी. मी तुम्हाला जे आधी म्हटलं ना की कुठलाही विनोद हा वेदनेच्या पायावर उभा असतो, त्याचं हे उदाहरण आहे की गाव आपल्याला हसेल लापशी पुरली नाही, ती वेदना आहे. पण त्याचा विनोद असा निर्माण झाला की त्याचा करपट वास यायला लागला. ते कढईची ते आमटी साराच्या कढईभोवती सुद्धा बाटली घेऊन उभे असायची माणूस. पंगत जास्त मोठी बसली, भाडकन पाणी ओतून द्यायचं. शेवटच्या माणसाला निवळ पाणी यायचं. पण सांगता कुणाला? आता बिचाऱ्याने केले तर खाल्लं पाहिजे ना, नाही तर आपल्या आशीर्वादानं कुणाचं भलं झालं नाही. आपण गेलो देता ते खाल्लं पाहिजे गुपचूप आपण. ही पूर्वी भावना होती. पुऱ्या तर नव्हत्याच, म्हणजे केटरर्स नव्हतेच, तरी जे लोक पुऱ्या करायचे ते श्रीमंत घर. मग पुऱ्या कशा करायचे मी पाहिलं आमच्या गावात. सगळ्या आमच्या तरुण स्त्रिया ते पिठाचे उंडे करून द्यायचे आणि म्हाताऱ्या बाया अशा त्याकडे भोवती बसायच्या गुडघेवर करून. आणि ती म्हातारी आजी काय करायची, तो उंडा घ्यायची, गुडघेवर ठेवायची, थापकन थाप मारायची आणि कढईत फेकायची. याला म्हणायचे गुडघापुरी. सगळ्या पंक्तीला माहित असायचं गुडघ्यावर केलेल्या पुऱ्या आहेत, पण सगळे आनंदानं खायचे. हा एखादा म्हणायचा फार मोठी पुरी जर असली तर हौसाबाईची दिसते, जरा मोठी आहे ना, अशा गमती चालायचं. म्हणजे पूर्वीच्या काळी जे समाधान आणि जो आनंद होता तो आज जो हिरावला गेलाय त्याचे हे कारण आहे. म्हणून लग्नाच्या गमती सांगताना तुम्हाला एक सांगतो, आपण पत्रिका छापतो, सगळेजण छापतो. तुम्ही पाहिली ती पत्रिका आपण छापलेलीच आहे. वर एका देवाचं नाव असतं, आपलं वीरशैव असेल, पण अनेक जण अनेक नावं टाकतात. तेथेच कुठे देव आहे, काही कोणी काही टाका, काही अडचण नाही. खाली त्या मुलाचं नाव असतं, चिरंजीव असत, अमुक तमुक. कंसात इतक्या डिग्र्या ते वाचणारा असं वाटतं इतक्या डिग्र्या मिळून तरी याचं लग्नाचं वय कसं होऊन गेलं. भले लग्न चक्रा खाली आता मुलगी असते 11वी, पण एवढ्या डिग्र्यावर आणि खाली 11वी वाईट दिसेल. मग FYGC म्हणजे 11वी पण FYGC काहीतरी डिग्री आहे. मग मधला तो महिना असतो, या गोरज मुहूर्तावर लग्न लागेल, कधीच लागत नाही, कधीच लागत नाही. काही दिवसांनी ते ब्राह्मण असं देऊन देतील 12:43 ते 4:43, कधी लावा काय अडचण नाही, सगळा मुहूर्तच आहे. पण ते मध्ये नावं, खाली नातलगांची लांबलचक रांग असतेच, लांबलचक. त्यात जर एखाद्याचं नाव नसलं ना, बघा काय होतं. ते कसं असं लग्नाच्या मंडपात सुटकात फिरल्यासारखं असं फिरतो. आणि त्याच्या बायकोचं नाव नसलं तर अजून वाईट, जणू त्या लाडक्या बहिणीच्या यादीत नाव नाही असा प्रकार आहे. जणू त्या यादीत नाव आलं नाही इतके ते दुःखी होतात. मग ते पुन्हा ते नाव छापावं लागतं वगैरे. खाली नाहक लुडबुड चिंटू मंटू बंडू, घरामध्ये जेवढे लग्न न झालेले आहेत ते सगळे खाली असे कोंबायचे. मग चिंटू म्हटलं की वरडाला काय वाटतं, हे चिंटू म्हणजे असा तुडू तुडू धावत मंडपात येईल, कशाचा काय, हा थोराड देशाचा चिंट्या असा.
म्हणजे लुडबुड कसली, अख्खा गोंधळ घालून लग्न मोडील एवढा चिंट्या. पण ते लग्न झालेलं नसतं म्हणून खाली त्याचं नाव असतं. पत्रिकेची एक बाजू कोरी ठेवायची नसते, मग निमंत्रण, व्यवस्थापक वगैरे सगळं गच्च भरलेली पत्रिका, त्यामध्ये नेमके लग्न कधी आहे आणि वेळ कधी आहे तेवढं सापडत नाही. सगळी शब्दबंबाळ झालेली अशी ती पत्रिका आपण छापतो. त्यात काही अजून सुधारणा होत नाही, कारण आपल्याला ते छापावं लागतं. मग अशी पत्रिका छापली जाते. मग लग्नाचा दिवस उजाडतो. आता लग्न उशिरा लागण्याची अनेक कारण आहे. पण मी जे कारण पाहिलं ते फार मजेशीर होतं. नवरदेवाला कोटची टाय बांधताच येईना, कारण तिनं फार भारी साडी घेतली म्हणून त्यानं कोट घेतलेला असतो, कधी टाय बांधलेला नाही. मग त्या मारुतीच्या मंदिरात त्याला फाशी देण्याचा कार्यक्रम असा सुरू असतो. बाकीचे मित्र धर ओढ ओढ धर धर असं सोडत तास होतो. शेवटी एक जण म्हणतो जाऊ दे मागं टाकून दे, नुसती गाठ दिसली तरी चालेल, आवरा एकदाच. मग पटकन ती गाठ वगैरे बांधतात. नवरदेव घोड्यावर बसतो आणि घोडं निघालं की तुम्हाला सांगतो नाचणारे धुमशान नाचायला सुरुवात करतात. काय यांना आनंद होतो. म्हणजे एखाद्याच्या वाटोळ्यावर इतकं नाचणं सुद्धा खरं. पण ते नाचतात आणि तुम्हाला सांगतो नाचण्याच्या पद्धती तुम्ही जर पाहिल्या ना, नाही का, कोणी आभाळाकडे पाहून पतंग उडवतोय, कुणी इतका सायलेंट स्लो नाचतो की असं वाटतं याला आता सलाईन लावायची गरज आहे. एखादा इतका धुमशान नाचतो की त्याला आजूबाजूला कोणालाच नाचायची गरज नसते, तो नाचायला ते आपोआप हलतात याच्या हालचालीनच. म्हणजे स्पेशल इफेक्ट निर्माण होतात, धूळ वगैरे उडते असं ते मुहूर्त पायाखाली तोडून टाकतात. आणि आता तो डीजे नावाचा नवीन विषय आहे. आता तो ताशा वगैरे आपल्या काळात होता तो नाही, आता डीजे आहे. किती छान आहे ते डीजे. माझं स्पष्ट मत आहे, ज्याला काही हृदयाचा त्रास आहे त्यांना अजिबात डॉक्टरांकडे जाऊन टेस्टला पैसे घालू नका. तुम्ही कुठे डीजे वाजत असला ना, तिथं जाऊन 5 मिनिट उभे राहा. तुम्हाला जर काहीच झालं नाही तर समजून घ्यायचं, ठणठणीत आहोत. आणि तुम्ही जर गेलात ना, लग्नानंतर उचललं जाईल तुम्हाला, काय अडचण. वेळ कुणाला आहे असं ते डीजे दान दान दान, आणि मग ते सगळे मुहूर्त पायाखाली तोडून टाकतात. ते पोरं तुम्हाला सांगतो 2 तास 3 तास होऊन जातात, मुहूर्त टळून गेले. इकडं लग्नाच्या मंडपात काय गंमत असते, आमच्या सगळ्या स्त्रिया बसलेल्या एकमेकाशी गप्पा मारतायत, पुरुष बसलेले. आता पुरुषांना अडचण असते काय गप्पा मारायला, कारण स्त्रिया मन मोकळं बोलतात, पुरुषांना अडचण असते, अनेक रहस्यमयी गोष्टी असतात, ते बोलता येत नाही. पुरुष एकमेकाशी बोलत नाही, शांत बसलेले. एखादं लहान पोरगं, सगळ्यांना भुका लागलेल्या पोटामध्ये, दुरून नुसता डीजेचा आवाज येतोय, कोपऱ्यात कुठून तरी जिलेबी खमंग ताळल्याचा वास येतोय, लक्ष वेळोवेळी तिकडे जात आहे. काही पुरुष सांगतात आपण असं बसायचं वगैरे. पूर्वी पंगतीचं नियोजन आधीच सुरू झालेलं असतं. लहान पोरगं धावत येतं, पप्पा पप्पा, आता यांनाच भूक लागलेली, कुठं तुला काय द्यायचं, जा बाबा तुझ्या आईकडे. ते आईकडे जातं, आईला भूक लागली, जा पप्पांकडे. त्याचा असं फुटबॉल सुरू होतो. ते बिचार मग ते शालेय पोषण आहार असतो हातामध्ये, ते तांदळा त्याचं खातं मध्ये मध्ये. मग काही मोठ्यांनाही वाटतं ही चांगली आयडिया आहे शालेय पोषण आहाराची, नाही का आपणही खाऊ. असा तो सगळा गोंधळ, सगळे वैतागलेले, भर दुपार घामजलेले, अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. आणि तब्बल 3-3.5 तासानं नवरदेव त्या मंडपाच्या दरवाजाशी येतो. आता इकडं नवरीला मेकअप करण्याचं काम सुरू असतं आणि कलवऱ्यांनी ठरवलेलं असतं, आणलेली मेकअपची पेटी आजच्याच संपवायची, अजिबात मागं ठेवायची नाही. मग थरावर थर. कधी कधी त्याला सुद्धा ओळखू येत नाही आपण पाहिजे ती हीच का, तो नीट पाहतो रे हीच आहे. मग बाकीचा उरलेला मेकअप बाकीच्या कलवऱ्या फासून घेतात, चला. मग एकदाची नवरी मंडपाच्या दाराशी आणतात. मग नवरदेव असा उभा, नवरी अशी उभी. तुम्हाला सांगतो पोटात जर काहीच नाही, भुका लागलेल्या, त्यांना आशीर्वाद कोण देईल, माणसं छापच देतात. ती किती छान आहे, हे काळा आहे, यांचं काय खरं आहे, तो किती उंच आहे, ही बुटकी आहे, यांचं काय खरं आहे. म्हणजे हे पत्रिका देऊन शाप घेण्याचे कारण, शापच द्यायचे कारण. मग दोघे असे उभे राहतात. मग त्या सुवासनी येतात ओवाळायला. आता त्यांच्यात काही चर्चा चालते, आपण ऐकायची नाही, पण ते ही मेली काय माझ्या पुढे वगैरे अशी कुचकुच चालू असते. सगळ्या सुवासनी ओळखतात, असे ओळखतात छानपैकी. मग आपलं ते ऐतिहासिक गाणं सुरू होतं, बहारो फुल बरसाव. मग त्या 2 मुली त्या सुकलेल्या पाकळ्या टाकत अशा पुढे चाललेल्या. हे नवरदेव नवरी असे मागून. तुम्हाला सांगतो नवरदेवाचा चेहरा पहा, नुकताच कारगिलच्या लढाईहून आल्यासारखा असतो. माझं लग्न आहे, तुमचं नाही, माझं आहे. नवरी आपली खाली पाहते कोण आले कोण नाही, आणि ते गाणं आपलं सुरू, बहारो फुल बरसाव. ते ऐकून ताटकळलेलं वऱ्हाड हळूच पोटावर हात फिरवत म्हणतं, अब ज्यादा मत तरसाव. तरी ते बासरीवाले काय थांबत नाही, बहारो फुल बरसाव मेरा महबूब आया है. आता एक जण दुसऱ्याला विचारतो, नवरदेवाचं नाव काय आहे, म्हणे प्रभाकर आहे. महबूब कुठून आला. प्रत्येक लग्नात हा महबूब असतोच बाबा.
बासरी वाजूस तर असतोच महबूब महबूब, ते आता बदललं पाहिजे ना, नाही बदलत. मग ते बासरीवाले पुढे, हे दोघे जण असे मागे छान बोहल्यावर जाऊन उभे राहतात आणि मग तो सूत्रसंचालक असतो, तो फार मजेशीर असतो बरं का. म्हणजे सगळ्यात जास्त त्या शहरामध्ये गावात जो आरडाओरडा करणारा प्राणी असतो, त्याच्या हातामध्ये तो माईक असतो आणि त्याचे दोनच वाक्य, गोंधळ नको, शांतता ठेवा, शांतता ठेवा, गोंधळ नको. सगळीकडे शांतता असते, हे तो उडू उडू गोंधळ घालतो बिना. मग तो मोठ्यानं ओरडतो, नवरीचे मामा. हे मामा म्हणजे लांब जाऊन लपलेले असतात, तुम्ही दाखवून मामा जवळ लपलेले अजिबात नाही, लांब 2-3 हाका मारले. नवरीचे मामा उठतो, मी मामा आहे मामा आहे. कोणातरी टोपी घेतो, डोक्यात घालतो, नवरीच्या मागे होता. मग आवरा 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 कोणतरी मंगलाष्टक सुरू करतं. एकदा जे मंगलाष्टक सुरू होतात, अहो वैतागलेले लोक अक्षता टाकत नाही, फेकून मारतात. भूक लागलेली कुठे टाकतात. आणि तुम्हाला सांगतोय, माझ्यासारखी अवस्था जर असली ना, त्यानं पुढे बसूच नाही. लोकांना काही टार्गेट पाहिजे असतं, त्यांना चमकतं, ते तिथं दिसतंय फेका. हो, आमच्या लग्नात एवढे तांदूळ आमच्या डोक्यावर पडले नाही, ते आता पडायला लागले. म्हणजे केस असताना पडले नाही, केस गेल्यावर पडायला लागले. ही वेगळीच केस तयार झाली असं. 2-3-4 मंगलाष्टक होतात आणि आता असं बसायचं पंक्तीचं नियोजन सुरू असतानाच लग्न अचानक थांबतं. तो सूत्रसंचालक पुन्हा माईक हातामध्ये, तो सांगतो, आता काही प्रतिष्ठित लोक आपल्याला आशीर्वाद देतील. अचानक गर्दीतले 4-5 जण उठतात, बाकीचे म्हणतात तुम्हीच प्रतिष्ठित, आम्ही सगळे भामते. हा पुढे आता आशीर्वाद देण्याच्या पद्धती ठरलेल्या असतात. एखादा सांगतो, यांच्या वधूवरांच्या हातून, या वधूवरांच्या हातून यांच्या आईवडिलाची, समाजाची, देशाची सेवा घडो. नवरदेव मनात म्हणतो, प्रपंच कधी करायचं, सगळं आमच्याच हातून घडतो, बोंबलत फिरा आशीर्वाद देतो, तुम्ही काहीच करू नका आशीर्वाद देण्याशिवाय. एखादा सांगतो, यांच्या संपत्तीत अमर्याद वाढ हो, संतती मात्र मर्यादित हो. तर नवरी म्हणते, अजून मंगलाष्टक पूर्ण नाही, संततीचं मार्गदर्शन करायला. एखादे हबप महाराज असतात, ज्यांचं लग्न झालेलं नसतं, ज्यांना प्रपंचाचा काडीचा अनुभव नाही, ते यांच्या लग्नाला आशीर्वाद देतात. आमच्या काय बापात जात आहे सुखी, ते किती अवघड असतं यांना काय माहित आहे. एकदाच ते संपतं. आता निवडणूक जवळ आलेली आणि पुढाऱ्यांना सवय असते, जिथं गर्दी दिसेल तिथं जायचं, गर्दी दिसली की जायचं. मग ते श्रद्धांजली असो, आशीर्वाद असो, सगळे पुढारी असे आलेले. आता त्यांच्या आशीर्वादाशिवाय तर काय प्रपंच सुखी होणार नसतं. मग आता सगळे सावध राहतात, सगळ्या पक्षाचे पुढारी. मग त्यांना वाटतं, आता हा सूत्रसंचालक सांगेल, अमुक पक्षाचे सरचिटणीस इथे येऊन आशीर्वाद देतील. पण वेळ झालेला असतो, त्यामुळे तो सूत्रसंचालक सांगतो, चला गोविंदराव या पुढे. मग आता पक्ष माहित नाही, चिन्ह माहित नाही लोकांना, प्रचार तर करायचा. मग हे आल्याबरोबर सांगतात, प्रपंच म्हणजे घड्याळ, नवरदेव म्हणजे तास काटा, नवरी म्हणजे मिनिट काटा. एक जण हळूच विचारतो, सासू सेकंद काटा. टिक 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 टिक. हे तिन्ही काटे जर घड्याळाचे योग्य चालले तर घड्याळ नीट चालतं. तसं पती, पत्नी आणि सासू हे 3 नाते जर नीट राहिले तर प्रपंच चांगला चालतो. म्हणून प्रपंच सुखी करायचा असेल तर घड्याळ लक्षात ठेवा. लोक म्हणतात, बसा तुमचं घड्याळ तुम्हाला सांभाळता येईल, आम्हाला कुठं सांगायला लागेल. मग त्याची मशाल झाली तयार. दुसरा उठतो, आता हे काँग्रेसचे, कोणी उभं नसतं बरं का, पण आल्याबरोबर बसा 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 दाखव त्यांचे बसा. आज या वधूवरांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस आहे, चांगला दिवस आहे. आणि तुम्हाला सांगतो, वधूवरांना मी सांगतो म्हणे, तुझ्या घरात जशी पाची बोटासारखे वेगवेगळ्या गुणाचे माणसं तुला भेटतील, पण तू सर्वांना पंजात असं घट्ट धरायचं. प्रपंच सुखी करायचं असेल तर पंजा लक्षात ठेवा. तिसरा उठतो, लग्न म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण. नवरी एकदा गेली की परत येत नाही, जसा बाण गेल्यावर परत येत नाही. कुठल्या दिशेने जातो त्यांना माहिती आहे, रात्री पळून. चौथे उठतात, आता हे कुठले, ते सांगतात, तुमच्या प्रपंचाचं जे इंजिन आहे ते जीवनाच्या रुळावरून असं धावच मनसेचे आहे. पण ते जाताना सांगतात, मी आणि माझा एकही कार्यकर्ता या लग्नात जेवणार नाही, कारण मला असं समजलं या लग्नाचा स्वयंपाक करणारा आचारी हा परप्रांतीय आहे. बाकी सांगतात ना का जे उपाशी राहा. या अशा सगळ्या गमती. शेवट होतो हा कुठल्या पक्षाचा, तो सांगतो, या कुणावरही भरोसा ठेवू नका, या जगात कुणी कुणाचं नसतं, स्वतःच्या पायावर उभे राहा, माझ्यासारखे अपक्ष.
अपक्षापासून सगळ्याचे आशीर्वाद होतात, लोक वैतागतात. एकदाच उरलेले मंगलाष्टक म्हणा, ते बसल्याबरोबर उरलेले मंगलाष्टक सुरू होतात. अहो शेवटचं मंगलाष्टक संपण्याच्या आत कुठलं तरी वाद्यकार फटाके पेटून देतो. फाड 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 आवाजानं ते ढोलवाले उठतात, दान 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 टोप्या सावरत बँड पडवतात. मंडपामध्ये एकच हल्लकल्लोळ माजतो, सगळा गोंधळ माजतो, धूळ उठते. अहो कोण म्हणतं आपल्या लोकांना शिस्त नाही? 2 मिनिटात रांगा तयार, सगळ्या स्त्रिया मंडपाच्या बाहेर. आणि हे असे बसले ते छान, तिथं काय फिजिकल डायरेक्टर असतात सांगायला, सगळे असे रांगेत मध्ये वाढत्याला जागा वगैरे असे छान बसतात. आणि मग बसल्याबरोबर सुरू होतं वाढायचं काम वगैरे. फार गमती असतात त्या. खेड्यामध्ये असा एक पदार्थ केला जातो जो पूर्वी केला जायचा, लाडू आहे. तो लाडू फार कमी प्रमाणात केले जायचे, गरिबी असायची. मग हे लाडू कसे पुरणार भाऊ पंक्तीला? मग प्रत्येक गावामध्ये 2 स्पेशल माणसं असायचे लाडू वाढणारे, त्यांच्याशिवाय कोणाकडे लाडू द्यायचे नाही. मग ते घमेल्यामध्ये ते द्यायचे ते लाडूवाला. स्पेशल माणूस म्हणजे कसा, तो जे पंक्तीतून भन्नाट निघायचा ना, लाडू लाडू लाडू, बाकीचे अहो करत गेलं. खरंच लाडू आहे का? मोकळं जमेलं घेऊन फिरतो, खाली तो वाकायचा पत्ता नाही. म्हणजे कुणी म्हणायला नको लाडू आले नव्हते आणि लाडू संपायले. स्पेशल मार्क्स अशी सगळी ती पंगत सुरू असतानाच इकडे फोटो सेशन सुरू होतं नवरा नवरीचं. आता त्या फार गमती असतात. ते काय कोल्ड्रिंकची बाटली आणा, त्या दिवशी एकच बाटली शिल्लक असते, सगळ्या गावातल्या बाटल्या संपलेल्या असतात. मग त्यात 2 नळ्या ओढा, ते काय असतं मला अजून कळलेलं नाही. कधी कधी ती फुंकते हे ओढतं, ती त्याच वेळेस ओळखते, काय अडचण नाही, मोठीच राहणार आहे, काही प्रॉब्लेम. अहो फार हुशार असतात ते, चाणक्य असतात. आता आमच्या वेळेस काय झालं कुणाला माहिती. हे सगळं फोटो सेशन असं सुरू होतं, असं छान वगैरे. तुम्हाला सांगतो त्या मंडपामध्ये कोण कोणाचा नातलग आहे हे जर ओळखायचं असेल तर सोप्या पद्धती आहे. नवी साडी घालून जी गरगर गरगर विनाकारण फिरते ना, ती नवरदेवाची आहे. नुसते काही काम नसतं, गरगर गरगर टाका असतो वरमाय. जरा कुचमलेल्या चेहऱ्याचा तो नवरीचा भाग. आत्ताच रेडवेनी झालेली नवरीची आहे. हे सगळे प्रकार आहे. आणि नवरदेवाचा बाप तर तुम्हाला सांगतो, त्या भांड्याच्या तिथं जाऊन उभा राहतो. त्या भांडे भरणाऱ्याला सांगतो वाटी सुद्धा ठेवू नका. तुम्हाला सांगतो याच्यामुळे वराड गेल्यावर मंडप उतरवतात, नाही तर बांबू घेऊन गेले असते. वाईट मुलीबरोबर काय नेतील भरोसा नाही. स्वतःच मार्केटिंग करत फिरणाऱ्या कलवऱ्या असतात काही मुली. काही काम नसताना आले 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 म्हणजे आता हिचं झालं मी आहे असं. बांबूला टेकून उदास उभा असलेला कलवरा, आता याचं झालं माझं कधी. जे ते नाते आहे त्या मंडपामध्ये फार मजा असते. एकदाचे सायंकाळ होते आणि आपला तो रम्य कार्यक्रम सुरू होतो, पाया पडणं, रडार. मग त्या नवरदेवाच्या हातामध्ये ती काय कट्यार असते डुगडुगू हलणारी, ती याच्या संरक्षणासाठी दिलेली असते. पण तिचं संरक्षण करता करताच याचा निम्मा जीव गेलेला असतो. मग ती हातामध्ये कट्यार, मागे ती पत्नी असे ते पाया पडत पडत निघतात पुढे, गाडी जवळ येतात. आता पूर्वी त्या जिपा असायच्या, मग ती गाडी अशी गच्च भरते. मग त्यांनी 5 मुली पाठवल्या होत्या, आपल्या 6 पाठवा, कोंबा कोंबा. तुम्हाला सांगतो ती गाडी जर पाहिली ना तुम्ही, तर आपण नाही का आई लहानपणी भेंडीची भाजी करताना ते भेंडीचे टोपणं अशी चेहऱ्याला लावतो, आरशात तशी ती गाडी दिसते. माणसाचे अवयव कापून बाहेर चिकटवल्यासारखं, कोणाचा हात लोंबतोय, कोणाचा बोटाचा पाय लोंबतोय. फार मजा असते ती गाडी असे. म्हणजे ड्रायव्हर असा अर्धा बाहेर, नवरदेव अर्धा बाहेर, नवरीला जपून न्यायचं घरापर्यंत, आणि ड्रायव्हर अर्धा बाहेर. म्हणजे काही झालं तर आपलं पाळायला तयारी असं. त्या नवरीच्या बाजूला प्रचंड गर्दी, मैत्रिणी रडतायत, मुली, आई रडते. मग एकदाची गाडी निघते, शेवटचा हुंदका देते नवरी. आई कुठेतरी दूर जाऊन बसते रडत. आणि आमचे वडील ते दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहतात, डोळ्यातलं पाणी पुसतात. त्यांना समजत नाही डोळ्यात पाणी का आलं. गाडीची धूळ उडाली, माझा काळजाचा तुकडा गेला, का पाणी आलं. गाडी दूर जाते, पण मनावरचं ओझं हलकं झालं म्हणून त्यांना आनंदही होतो. ते डोळे पुसतात. आता मनसोक्त हसायचं, खूप दिवसानं टेन्शन गेलं मनावरचं, म्हणून ते मागे फिरतात आणि पुन्हा रडायला सुरुवात करतात. कारण त्यांच्या समोर अनेक जण हात पुढे करून उभे असतात. घोड्यावाला, आचारी, फटाक्यावाला, सोना,
आणि दुरून हसणारा एखादा सावकार सुद्धा. आता सगळ्यांना हसायचं असतं, मुलीच्या वडिलांना मात्र पुढं कित्येक वर्ष राहायचं असतं. या ज्या सगळ्या कथा असतात, या कथेमधून हसता हसता आपण एकच घ्यायचं की कोरोनाच्या काळात जे लग्न झाले ते 5-10 माणसांमध्ये झाले, म्हणजे ते प्रपंच काही सुखी झाले नाही का? झाले. एवढ्या लोकांची काही गरज असते का लग्नाला बोलवायची? पण माणसं पुन्हा कोरोना संपला आणि मोठा लग्न करा. बरं, ज्याच्यात क्षमता आहे त्यानं करा. कर्ज काढून कशात लग्न करता? केले नाही पाहिजे. तो प्री वेडिंगचा विषय आमच्या अनेक ताई इथे आहेत बसलेल्या. काय ते प्री वेडिंग, काय गंमत आहे? आता नवीनच सुरू झालं. अंतरपाठ धरतात. मी आमच्या आजोबांना विचारलं, अंतरपाठ का धरतात? ते म्हटले पूर्वीच्या काळी कसं होतं, फोटो नव्हते, व्हिडिओ नव्हते. मग वडील घरी येऊन सांगायचे मुलीला, तुझं लग्न अमुक गावातल्या मुलाशी जमलं. कोण माहित नाही, कसा माहित नाही, फोटोच नाही. आणि मुलालाही सांगायचे अमुक गावातल्या मुलीशी तुझं लग्न जमलं. कुठली काय काळी गोरी काही माहित नाही. ब्र शब्द काढायचा नाही. लग्नाला यायचं, त्यांना एकमेकाला पाहू दिलं जात नसायचं. लग्न होऊच तर अजूनही आमचे काही जुने लोक आहेत म्हणणारे, लग्नानंतर मी तुझ्या आजीला पाहिलं, लग्नानंतर मी तुझ्या पंजोबाला पाहिलं. मग ते अंतरपाठवाले ते असे ताणून ते धोतर धरायचे. फार दुष्ट माणसं बरं, ते अजिबात एकमेकांचा चेहरा दिसू देत नव्हते, असे ताणून धोतर धरायचे. मग सगळे मंगल अष्टक झाल्यानंतर मग अंतरपाठ खाली व्हायचा. मग अरे काय काय पदरी पडलं, पवित्र झालं काय? असा पूर्वीचा काळ होता. आता ते प्री वेडिंग आले, मला फार गंमत वाटते त्याची. आता नवीन मुली आहेत, लग्न जमल्याबरोबर लगेच तो व्हिडिओग्राफर येतो. तुम्ही नाही बरं का ते, तो सांगतो आपण निसर्गाच्या ठिकाणी आपल्याला छान असं प्री वेडिंग करायचं. मग हे जातात, मग डोंगरावर जातात, गावतात लोळा. बरं, लग्न जमल्यावर माणसांना काही सांगा बरं का, लगेच करतात. गावतात लोळा, लागले लोळायला. हा व्हिडिओ शूटर गावतात लोळतो असा. धबधब्यात पाय सोडून बसा, बसले, डोक्याला डोकं लावा, लावलं. काय विचारायचं नाही, लावा, लावलं. आता ते प्री वेडिंग म्हणजे ते सेन्सॉर करायची वेळ आली. ते आता इतकं भयानक होत चाललंय दिवसेंदिवस. बरं झालं आमच्या जुन्या लोकांना दिसत नाही, नाही तर पळाले असते मंडपात. असं ते प्री वेडिंग इकडे चालून इकडे अंतरपाठवाला ताणून अंतरपाठ धरतोय. कशाला धरतो बाबा? महिना झाला बोंबलत फिरताय. मग काहीतरी एक बंद करा ना. एक तर अंतरपाठ धरायचं बंद करा, नाही तर प्री वेडिंग बंद करा. पण मी आमच्या सगळ्या ताईंना सांगतो, आपल्या संस्कृतीमध्ये प्रेमाचं असं जाहीर प्रदर्शन लग्नासारख्या पवित्र ठिकाणी करू नये, अजिबात करू नये. तुम्ही लग्न जमताना पहिली अट घाला. पूर्वी काय त्या शौचालयाची अट होती तुमच्याकडे, आता ते काय आपल्याकडे वेगळंच असतं काहीतरी. शौचालय असेल तर मी, ते गंमतच असायची ना पूर्वी. अहो लग्नाला कोटी रुपये खर्च करायचे, शौचालय नाही. आणि ती नवरी मुलगी सकाळी डबा घेऊन रस्त्यानं, जिथून रात्री वारात निघाली तिची, त्या रस्त्यानं सकाळी डबा घेऊन जायची. काय गंमत आहे. आता ते कधीतरी बंद झाले. निदान सगळ्यांनी ते, सगळ्यांना महत्व कळालं. ते मॉर्निंग पथकही सुटलं होतं मध्ये, पहाटे फोटो काढायचे जाऊन फोटो. म्हणजे लोक मेकअप करून जायला लागले. चला बा आमचा फोटो निघतोय बसल्या जागी. आपल्याकडे सगळं वेगळंच आहे आपल्या देशात. गमतीचा विषय आहे. पण ते कशासाठी हे करतात तर याचं प्रदर्शन म्हणून आमच्या ज्या ताई आहेत इथं बसलेल्या, त्यांनी लग्न जमताना एक सांगा, प्री वेडिंग मी करणार नाही, ते प्रदर्शन मी मंडपामध्ये करणार नाही, अजिबात नाही करायचं, गरज नाही. आणि आता मुलांना गरज आहे लग्नाची, तुम्ही काही म्हणा ते हो म्हणते. आता काळ असा येणार आहे, 4-5 मुलीच मुलाला बाहेर जातील सर. का आता 5-10 वर्षात तुम्ही, आणि तो मुलगा चहा घेऊन येईल तुमच्या समोर. मग मुली त्याला सांगतील, सरळ उभा राहून दाखव कुठला गुटखा खातो, पान मसाला वगैरे. आता हे नवीनच आलंय आणि आता तशी गरजच नाही. आता ते इंस्टाग्राम सारखा विषय आहे. ते वधूवर सूचक नसलेलं, ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे इंस्टाग्राम. आमच्या यांना वाटतच नाही, तरुण मुला मुलींना पालक असावेत, लग्न जमावं. काही नाही, इंस्टाग्राम पाहिला त्यांनी काहीतरी खोटी माहिती दिलेली असते. फोटो खोटाच असतो, कुणातरी दुसऱ्या टाकलेला. प्रत्यक्ष पाहिल्यावर असं वाटतं हा असं, हे तर वेगळं भिसूनच निघालंय. मी तर काय डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. कशा डोंबलाचा इंजिनियर डॉक्टर? तो गुंड असतो, मावाली असतो.
आणि त्याच्याशी लग्न झाल्यावर हिला समजतं हा गुंडा. कशाला त्या आपाची जगामध्ये फसवून स्वतःची फसगत करून घेता. आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवा ना. जुन्या काळी लग्न जमवायला किती गाड्या जायच्या, 4-4, 5-5 गाड्या जायच्या. सगळे गावातले जाणकार माणसं असायचे, प्रत्येकाकडे एक काम वाटून दिलेलं असायचं. मग ती नॅक कमिटीच असायची ती. एका बाबाला सांगायचे तू मुलीचे पाय पाहायचे, सपाट आहे की हे आहे. दुसऱ्याला सांगायचं तिला बोलायला सांग, गाणं म्हणायला सांग, बोबडी आहे का काय बघ. हे सगळे पाहायचं. तेव्हा ते मग नाते होते, मग लग्न जमायचं. म्हणून आपले लग्न संस्कृती इतके वर्ष टिकलेली आहे. आणि आता फाडकन त्या आपाशी जागेवर विश्वास ठेवायचा, लग्न करायचं. ते कुठलं तरी माकडासारखं निघतं ते म्हणजे वेगळंच असतं काही. त्याला जावई म्हणे सुद्धा लाज वाटते असे माणसं. आणि ते असं झाल्यावर ते वाईट असतं. म्हणून जरा जाता जाता हे सांगतो की जरा आपण संयम बाळगला पाहिजे त्या विषयावर. असो, लग्न हा विषय आता बऱ्यापैकी आपण संपूया. कारण काही लोकांना वाटतं कशाला त्या आठवणी तरी काय अवघड असतं. पण फार गंमत असते. तुम्ही जर पहाटे फिरायला निघाले आणि तुम्हाला जर पाहायचं असलं ना, त्या जोडप्याचं लग्न होऊन किती दिवस झाले ओळखता येतं बरं का. मनातली मनात ओळखायचं. ते जर शेजारून असे गप्पा मारत टाळ्या देत चालले ना, समजायचं 1-2 वर्ष झाले लग्नाला यांचं. थोडे तुटक दिसले की 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले की 20 वर्ष होऊन गेले. काय बोलायचं डोंगलाचा. आणि पुन्हा एकत्र दिसले की ओळखायचं 40 वर्ष होऊन गेले. यांना समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. आता भरपूर जग फिरलो, पुन्हा इथंच आलो. अहो, पत्नी इतकं प्रेम नाही. आपण ओळखतो कुठे नाही. हे ओळखण्याच्या पद्धती आहेत. या कथा सांगताना ज्या वेगवेगळ्या विषयावर कथा रचल्या गेल्या, आता माझ्याकडे तशा खूप कथा आहेत. त्यातल्या मोजक्या कथा आपण या ठिकाणी घेऊ. प्रवास तुम्ही आम्ही सर्वांनी केलेला आहे. म्हणजे असा माणूसच नाही ज्यानं प्रवास केलेला नाही. त्याच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे. तुमच्या व्याख्यानमालेचा हा प्रवास सुरू आहे. आणि तो अतिशय छान आहे. कारण कान खूप तयार झालेले आहे श्रोत्यांचे. पहिल्या 2-3 मिनिटातच समजतं. एक टेस्ट असते, ते हसतात का, मग तशा कथा निवडायच्या. हसले नाही तर त्याच्या खालच्या निवडायच्या. तुम्ही इतके छान हसता, म्हणजे आमच्या भगिनी खूप हसतायत याचा मला खूप आनंद वाटतो. आणि तुम्ही हसल्यामुळे आम्हाला फार वाईट वाटतं, त्यामुळे आम्ही हसत. कारण तुम्ही कधी हसूच नाही पहिल्यापासून. उंबऱ्याच्या आतच राहायचं, हा बाहेर यायचं नाही. पुरुष म्हणजे पुरुष. आमचे शब्द सुद्धा कसे आहेत पहा. स्त्रियांवर अन्याय करणारी मराठी भाषा आहे. शब्द पहा तुम्ही. टोप, जिरे टोप, तो जिरे टोप, तो. आणि टोपी, ती टोपी, ती टोपी. म्हणजे आम्हाला तुम्हाला पहिल्यापासून असंच. तो रथ, ती बैलगाडी. रथ म्हणजे तो, बैलगाडी ती साठी. तो पेपर, मुख्य पेपर तो, ती पुरवणी. वाचले तर वाचले, नाही वाचले. पण आता उलट झालेलं आहे. तुम्ही आता इतके छान त्या जिजाऊ सावित्री आई आणि या बाकीच्या समाजसेविकेंमुळं तुम्ही असे छान आमच्या ताई इतक्या आता स्वतंत्र झाल्या की आता पुरुष हक्क समिती स्थापन करायची वेळ आहे. पूर्वी स्त्री हक्क समिती होती, आता पुरुष हक्क समिती आहे. आता लग्नामध्ये फेटे तुम्हाला बांधतात. किती छान दिसते आमची आई ताई, सुंदर दिसते. त्यामुळे मला अभिमान आहे की आमची ताई आता मोठी झाली. आम्हाला थोडा त्रास होतो त्या गोष्टीचा. आता एक ठरवा, कुठं लग्न वगैरे असलं की पहिली पंक्तीला तुम्हीच बसा. ते बसले तरी यांना सांगा यांना वाढायचं नाही अजिबात. काय होतं बघा बरं. अहो ते फार संतापतील तुमचं. काय आमच्या ह्या प्रथा मोडणं फार अवघड आहे. नाही तर पूर्वीच्या काळी कसं होतं, 30-40 लोकांचं कुटुंब. मग साड्यावाला एकदाच यायचा, वर्षभरातून एकदाच. मग त्या साड्या टाकायचा. मग वर्षभरातून सगळ्या स्त्रियांनी घरातच साड्या घ्यायच्या, बाहेर जायचं नाही. आता किती स्वातंत्र्य आहे तुम्हाला. साड्याच्या दुकानाबाहेर एखादा पुरुष जर गरीब चेहऱ्यानं उभं दिसलं तर ओळखायचं. या साड्या निवडतायत आणि हे आपले उभे आहेत विचार. आता तुम्ही साड्या निवडता, हे काय निवडतात तुम्हाला काय माहिती आहे. ज्याचे त्याचे विषय असतात. पण हे छान आहे सगळं. आणि कथा यावर पण आहे. पण जे प्रवास नावाची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये अनेक गमती आहेत. म्हणजे वेगवेगळ्या वाहनांचे प्रवास आहे. आता तुम्ही इथं गेल्या परवा तेरवा गणेश होता. काल मला वाटतं
महाबोले सर होते. आज तुम्ही कुणी मोबाईल हातात घेतला नाही याचा अर्थ आपण मोबाईल शिवाय जगू शकतो याची खात्री झाली आम्हाला. आणि आता कथा सांगितल्यानंतर मी थांबेल, मी नंतर काही बोलणार नाही. फक्त तुम्हाला एक विनंती करणार आहे की हे जर पुन्हा हास्य आपल्या चेहऱ्यावर यायचं असेल, खूप आया आमच्या ताई इथं आहेत म्हणून सांगतो, घरामध्ये पुस्तकं ठेवा. वीरशैवांचं पुस्तक असेल, शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज, कुणाच्या फार कमी लोकांच्या घरात पुस्तकं असतील. का वाचत नाही तुम्ही? लहान मुलाला जर वाटलं वाचावं, पुस्तक आहे का नाही, मोबाईल आहे, मग तो गेमच खेळणार ना. नाही, आता आमचे वकील काही मित्र इथं असतील, माफ करा, पण तुम्ही वकिलाचं चेंबर पाहता, किती पुस्तकं असतात ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का? पण त्या आरोपीला ते पाहून काय वाटतं की हुशार आहे, मला जामीन मिळेल. मिळतो की नाही पुढचा विषय आहे. पण असे पुस्तकं तुम्हाला घरात ठेवायला काय अडचण आहे? कपाट भरून ठेवायचं. येणारा म्हणेल बुद्धिमान दिसत आहेत, नशेला काय. मुलाला वाटलं वाचावं तर इसाप नेते घेईल, सांगतोबा घेईल, नाही का. जिजाऊ महाराजांना कशा गोष्टी सांगायची तसं आईनं त्याला गोष्टी सांगावं. त्यासाठी आपण वाचलं पाहिजे. आणि का वाचलं पाहिजे त्याचं एकच उदाहरण सांगून मी पुढे जाईल, मी त्यावर जास्त बोलत नाही. पण पुस्तकं मात्र पाहिजे. हे जे आपण हसू आपलं हरवलंय, कारण धर्मभेद आहे, जातीभेद आहे, मनभेद आहे, पंथभेद आहे, सगळे भेद आहे. एकमेकाविषयी तिरस्कार आहे, द्वेष आहे, म्हणून आपल्या चेहऱ्यावर हसू येत नाही. एकमेकाविषयी हसू आहे. आपल्या मुलीला 80% मार्क्स पडले, शेजारणीला 90 पडले, का हसू नये? आपण हसलं पाहिजे. हसा ना, काय बिघडलं? 90 पडले ना आपल्याला 80 पडले म्हणजे हसायचं नाही का? स्पर्धा आहे, ही स्पर्धा सोडून द्या, डोक्यातून काढून टाकायचं सगळं आणि छान हसा. मस्त हसलं पाहिजे. 55% पोरगं डॉक्टर करायचं, करतो ना आपण, आता करतो ना सध्या, केलं पाहिजे. त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. केलं पाहिजे. आम्ही दुःखी याच्यामुळेच आहोत, पोराला मार्क्स पडत नाही, अजिबात पडत नाही. 90च्या पुढेच पडले पाहिजे. आता 12वीचा निकाल लागला, मला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय, का मार्क्स कमी पडले मुलाला. मी गेलो सांत्वनाला, ही नवीन जागा आहे सांत्वनाची. तो रडतोय, डोळ्यातून पाणी वाहतंय, पत्नी रडते आणि मुलगा समोर बसलेला. त्याला वाटलं आता मम्मी पप्पा रडतायत, आपण थोडं रडलं पाहिजे. थोडं रडत होतं. ते मी म्हटलं आता इथं चहा देणं सुद्धा अवघड आहे. मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो, ते एकदम रडायचं बंद झाले, डोळे पुसले, म्हणे चहा ठेव पटकन. तेव्हा काय म्हटलं, नाही नंतर सांगतो, चहा ठेव. मग चहा वगैरे झाला, आम्ही निघून आलो. मी काय बोललो, एकच वाक्य बोललो त्यांच्या कानाशी, म्हटलं की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आई बापाचे मिळून सुद्धा पोरं इतके मार्क होत नाही. कशाला त्याची तुम्ही बाकीच्या त्याच्या क्षमता वर काढा. चित्रकला आहे, रांगोळी आहे, मेहंदी आहे, क्रिकेट आहे, त्याला जे येतं ते वर काढा ना. मार्क्स पडले पाहिजे, मार्क्स पडले पाहिजे, नुसते मार्कच पडले पाहिजे असं नको आहे. ते त्यांचे व्यक्तिमत्व तुम्ही खुरटून टाकू नका. मला त्याचं फार वाईट वाटतं. त्यासाठी वाटल्यास एकदा सेपरेट येईल, एकदा सगळे पालक बोलवतो, मला पालकांशी बोलू द्या. आणि आईशी तर बोललंच पाहिजे, कारण पूर्वी जिजाऊ शिकवायचे ना महाराजांना. शहाजीराजे नेहमी मोहिमेवर असायचे, आता सुद्धा मोहिमेवरच असतात ते. कुठल्या काय सांगायला नको, पण अजून ते त्यांना नंतर सांगते म्हणतील, आज आता या समोर असल्यामुळे मला यांची बाजू घ्यावी लागते. ते म्हणतील तुम्ही आले आणि ताईंचीच बाजू घ्यायची. प्रवासाची तुम्हाला गंमत सांगतो. फार पूर्वी एक लेखक होऊन गेले, सायकलवर प्रवास करायचे. आता पूर्वी तर सायकली होत्या छान, आणि त्यांच्या सायकलला ब्रेक नव्हतं. गंमत काय व्हायची, ब्रेक नसल्यामुळे ते वेगानं चालताना कोणाशी तरी धडक व्हायची रोज. आणि धडक झाली की ते काय करायचे, हसायचे. जो माणूस पडलाय त्याच्याकडे पाहून हसायचे. आता तुम्ही सांगा, तो जो पडलाय त्याला जर भांडायचं असेल आणि समोर तो हसतोय, कसा भांडेल तो? नाहीला जर हसायचा. पण नंतर समजलं हा लेखक आला का धडक देतो, मग तो दिसला की लोक लांब व्हायचे. आले हे आपलं धडक देतात, हसतात, त्यापेक्षा आपलं हे जाऊस तर लांब उभे. मग एके दिवशी गंमत झाली, ते लेखक असे मस्त सायकलीवर चालले, तर आज काही कुणी आडवा आलं नाही, काय मजा आहे ना असं त्यांना वाटलं. मग ते शहराच्या बाहेर पडले, चांगला उतार होता, असा एक निमुळता रस्ता होता आणि उतार. मग त्यांची सायकल असं वेगानं धावू लागली.
आणि त्यांना असं वाटलं की आता जर कोणी समोर आला तर किती मजा येईल, आता सायकल वेगळा नाही. आणि त्यांनी खाली पाहिलं ते अचानक दचकले. अरे बापरे, त्यांच्या डोक्यात सुद्धा नव्हता असा प्रसंग घडला. तुम्हाला सांगतो, खालून एक अंत्ययात्रा येत होती. आता हे तर कधी मनातही आलं नाही. बरं, एका बाजूला दाट बाबळीचं पण, दुसऱ्या बाजूला प्रचंड खड्डे, सायकल घालायची कुठं, इलाज नाही. त्यांनी डोळे मिटले, होईल ते होईल, सायकलीनं वेग घेतली. आता ते जे खालून अंत्ययात्रा येत होती त्यात जो पुढचा असतो शिकाळ धरलेला, त्यानं पाहिलाय हा गृहस्थ जो आलाय तो आता थांबण्याच्या बेतात नाही. मग आता हा जर आपल्यावर येऊन आदळला तर वरचीची आपली अवस्था सारखीच. त्याच्यापेक्षा त्यानं शिकाळ टाकलं तो पळाला बाजूला. तो बाजूला झाल्यावर उरले खांदेकरी. पुढचे दोन त्यांनी पाहिलं, मागच्यांना पत्ताच नाही काय. आता एकतर याचं ओझ वैतागले, एकतर कसा कसा गेलाय, तिथपर्यंत सुखरूप न्यायचा. बरं, सोडावून पुन्हा जिवंत झालं तर काय नाही, त्याच्यापेक्षा धरलेला बरा. मग हा सायकलवाला तर आता करायचं काय बुवा, मग कुठं जाता येईना, मागच्यांना तपास नाही काय. आणि लेखकानं जे डोळे मिटले, सरळ तिरडी खाली शिरले. ठाडकन 10 वाजल्यावर प्रेत उडालं, दूर जाऊन पडलं. ते असे लोक धावले अंत्ययात्रेला आलेले. पकडा म्हणे याला, प्रेताला धडक देतो. हे म्हटले अजिबात अंगाला हात लावायचा नाही. मी ज्याला धडक दिली तो काही बोलतोय का? असा प्रयोग आपण करू नका. ते वरच्याच आपलं सारखंच व्हायचं. ते लेखक होते, जमून गेलं. तर हा सायकलीचा प्रवास. बैलगाडीचा प्रवास आता फार अप्राप्य झालेला आहे. ज्या हॉटेलमध्ये आता बैलगाड्या दिसत आहेत, पण आमच्या बऱ्याच जुन्या लोकांनी बैलगाडीचा प्रवास केला असेल, मस्त असतो. तर झालं काय, एक विद्वान ज्यावेळेस एका खेड्यामध्ये गेले व्याख्यानाला. आता विद्वानाची अपेक्षा काय असते की उतरल्याबरोबर आपल्याला कोणीतरी रिसिव्ह करावं, कोणतरी असावं समोर. म्हणून ते दुरूनच फोन करतात, मी आलो. मी केला होता ना आता, केला होता. ते अपेक्षा असतेच असा. पण तसं तो खेड्यामध्ये उतरला, आता एसटीतून उतरला. आता खेड्यातले माणसं कोण त्याला न्यायला येणार, त्यातलं भरतुपारी उतरलं. बरं, आता व्याख्यानाला जायचं म्हणजे कोट वगैरे घातलेला होता. काही विद्वान घालतात कोट, म्हणजे कोट पाहिजे, टाय पाहिजे, म्हणजे निदान गेल्याबरोबर तरी विद्वान दिसतो. पुढं काय होतं विषय वेगळा. त्यानं कोट वगैरे घातलेला. आणि आता रस्ता कुठं आहे त्याला समजा ना, गाव इकडे दिसतंय, धुळीचा रस्ता आहे. मग तो आपल्या हातामध्ये बॅग घेतली आणि चालला धूळ तुडवत असा निघाला. आता गाव कुठं आहे, माणसं कुठं आहे, व्याख्यान होईल की नाही इथपासून त्याच्या मनात सांगतो. तेवढ्यात त्याला बैलगाडीच्या, त्या बैलाच्या गळ्यात घुंगरं असतात, त्याचा आवाज आला. आणि बैलगाडीच्या खडखडाट, अरे काहीतरी जिवंत कोण आहे. त्यानं मागं पाय एक शेतकरी असा मस्त आऊत वगैरे, आता आऊत माहित आहे ना आपलं, ते आपण पाभर वगैरे धरतो लाकडाचा आऊत, त्यानं ते बैलगाडीत टाकलेलं होतं. आणि तो मस्त असं तंबाखू मळत बैलगाडीत बसून काहीतरी गुणगुणत आपला येत होता. आता म्हणे बरं झालं दिसलं, आपण याच्याबरोबर जाऊ. मग तो जवळ आल्याबरोबर या विद्वानानं काय केलं, त्याला लिफ्ट मागितली. आता लिफ्ट कशी मागतात, आपण खेड्यात याचा अर्थ वेगळा घेतला जातो. शहरात ठीक आहे, त्यांना असं केल्याबरोबर शेतकरी म्हणलं ते इथं नाही, गावात मिळतं. ते नको म्हणे. मग लिफ्ट गाडीत बसायचे म्हणे, बैलगाडीला पुढे असं करत होतं, मागून पळत यायचं, उडी मारून बसायचं. विद्वान म्हणे ठीक आहे. बॅग आत टाकली, अवताच्या पाशीतून पायात घातलं, बसले. आता बसल्यावर बाबा काही बोले ना, पण हे तो विद्वान, यांची बुद्धी वाया चालली. ते म्हटले बाबा कुठे गेले होते, म्हणे रानात. आणि माझं व्याख्यान आहे तुमच्या गावात. असं म्हणे, तुम्ही नाही येणार का व्याख्यानात? त्याने कुठं पोट भरतं का म्हणे. झालं याचं अवघड. मग विद्वान म्हणे बाबा गाव किती लांब आहे, बरंच आहे. मग आपण असं करू, गाव येऊस तर काहीतरी खेळू. म्हणे आता आवता मग एवढं खेळल्यावर अजून काय खेळायचं नाही, काहीतरी प्रश्नोत्तर. म्हणे आव ते जमलं नाही म्हणून तर आवता मग जायची पाळी. काय बाबा आहे, जिभेवर तीळ दिसू देत नाही, नुसताच बोलतो. मग विद्वान म्हणे आपण असं करू, तुम्ही अडाणी आहात, हे दिसतंय तुमच्या वेशावर, आणि मी विद्वान आहे. शेतकरी म्हटला ते समजलं मागास, तुम्ही विद्वान असल्याचं का. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, तुम्हाला त्याचं उत्तर येणार नाही कारण तुम्ही अडाणी. तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा, मी उत्तर देणार कारण मी हुशार. पण मी जर उत्तर चुकलो तर तुम्हाला 100 रुपये द्या. चुकलं चुकणार नाही. आणि तुम्ही जर चुकले तर मला 50 द्यायचे कारण तुम्ही अडाणी. मग विचारा पहिला प्रश्न. आता शेतकरी म्हणे कुठूनही बालमत गाडीत गेली.
गाव व्यवस्था काहीतरी विचारलं पाहिजे ना. मग त्यानं शांत विचार केला, मनानेच एक प्रश्न तयार केला आणि ते विद्वानानं तो असं म्हटलं, साहेब काल परदिवशी आमच्या गावात एक प्राणी आला होता. 8 पाय, 9 डोळे, 7 कान, तोंडाला येईल ते, असे केस, आबाळात उडायचा, पाण्यात पवायचा, जमिनीवर पळायचा. सांगा बरं कोणता? आता विद्वानानं डोकं मागं टेकवलं, सगळं प्राणीशास्त्र डोळ्यासमोर आणलं. एखादा कलम केलेला प्राणी आहे काय ते त्याला कळेल. मग तो शेतकऱ्याला म्हटलं, नाही काढा 100 रुपये. ते विद्वानानं 10च्या 10 नोटा धर शेतकऱ्याला देऊन टाक. मग शेतकरी म्हणे, आता तुमची बारी आहे, तुम्ही विचारा. विद्वान म्हणे, दुसरा कुठला प्रश्न मी तुला विचारला. त्या प्राण्याचं नाव तेवढं मला म्हणे, मला तरी पुढे येते, दादा तुमचे 50 रुपये. म्हणजे हे जे वेशावरून बुद्धी ओळखली जाते ना, ते चुकीचं आहे. तुमचा वेश कसा आहे, फेटा असला म्हणजे तो अडाणी असं नाही, बुद्धी असते. बुद्धीचा आणि पेहरावाचा काही संबंध नसतो. हा बैलगाडीचा प्रवास, रेल्वेचा प्रवास मला वाटतं इथं आहे, रेल्वे जंक्शन आहे. तुम्हाला सर्वांनी रेल्वेचा प्रवास तुम्ही केलेला असेल. खूप छान प्रवास असतो, अनेक डबे असतात, चेकरला फसवता येतं, मजा आहे. ते रेल्वेमध्ये 3 विद्यार्थी प्रवास करत होते. तिन्ही फॅकल्टीजचे 3 होते, सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. आता हे तिन्ही विद्यार्थी चेहऱ्यावरूनही ओळखता येतात बरं का पटकन लगेच. कसे तर सायन्सचा जो गंभीर असतो ना, की माझ्यावर या जगामध्ये काहीतरी शोध लावण्याची जबाबदारी आहे, गंभीर असतो तो सायन्स. कॉमर्सचा मध्ये जो जरा पावलं मोजत चालतो, वाणिज्य व्यापारी पद्धतीनं, तो कॉमर्स. आणि आर्ट्समध्ये विनाकारण उड्या मारत चालतं, ते काही काम नसते का. तिघांसमोर जर एखादं फुल धरलं तर सायन्सचा म्हणेल यात पू केशर किती, श्री केशर किती. कॉमर्सचा म्हणेल केवढ्याला विकेल बाजारात. आणि आर्ट्सचा काय करेल तुम्हाला सांगायला नको, ती शाखाच त्याच्यासाठी असते. नंतर मार बसला तरी चालेल. तर असे ते 3 शाखेची मुलं त्या डब्यामध्ये बसलेले. आणि त्या आर्ट्सवाल्याला काय उद्योग नव्हता. तो सायन्सवाल्याला असं म्हटलं, काय रे इथं असं लिहिलंय, साखळी ओढाण रेल्वे थांबवा. एवढी साखळी ओढल्यावर इतकी मोठी रेल्वे थांबते का? तो म्हटला, सायन्स आहे, तंत्रज्ञान आहे, तुला नाही समजणार. नाही म्हणे, मला शंकाच आहे, आपण उडून पाहिजे का? तो कॉमर्सचा म्हटला, नको, दंड पडेल, 150 रुपये दंड आहे, 150 नको. त्या काळी होता तेवढा, कमी होता. मग काय करायचं, चर्चा सुरून तेवढ्यात एकाचं लक्ष वर भर तो एक म्हातारा झोपलेला होता फेटावर. म्हणे आपण गंमत करू. म्हणे काय करायचं, साखळी ओढायची, साहेब आले की सांगायचं म्हाताऱ्याने ओढ. म्हाताऱ्याचे म्हणे घरात काय, तुरुंगात काय, म्हणजे आजच्या तरुणाची व्याख्या म्हाताऱ्याकडे पाहण्याची. ठीक आहे, आडसा उठला, पटकन साखळी ओढली. आता कुठेतरी इंजिन मध्ये दिवा लागला असेल त्या डब्याचा. गाडी करत थांबली, चेकर आला त्या डब्यात. मुलांना म्हणे साखळी कोणी ओढली? म्हाताऱ्याने उठली. ते उठवलं चेकरनं ते बाबा, ते उठलं आपल्या डोळ्याचं. काय मग गाव आलं काय? तेव्हा बाबा गाव नाही आलं, साखळी तुम्ही ओढली का? मॅच ओढली. का ओढली? म्हणे अहो येते का? मग 150 रुपये काढून घेतले. चेकरनं त्या तिघांचे खिसे पाहिले, नेमके 50-50 रुपये निघाले. त्याने ते बाबाला दिले, ते का तू घेऊन गेला. हा रेल्वेचा प्रवास. पण या सगळ्या प्रवासामध्ये मला तुम्हाला जो प्रवास सांगायचा आहे तो आहे एसटीचा प्रवास. तुमचं बार्शीचं स्टँड पहा, आमच्या अहिल्यानगरचं पहा, संभाजीनगरचं पहा, पुण्याचं पहा, सगळ्या स्टँडची अवस्था सारखी असते. तुम्हाला जगातल्या प्रत्येक नमुन्याचा माणूस जर पाहायचा असेल तर तुम्ही स्टँडवर तासभर फिरा. पण फिरताना आपल्याला कोणी नमुना म्हणून पाहत नाही, याची काळजी आहे. कसं असतं, छान असतं वातावरण, गर्दी असते, मध्येच खेड्यातल्या बाया आपल्या बोचके आणि पोरं घेऊन बसलेल्या असतात. एखादा मत्त कोपऱ्यामध्ये स्वतः चांगलं चाटत उभा असतो. एखादा दाढीवाला दांडगा बोकड नाव्याचं दुकान शोधत फिरल्यासारखा प्रवाशांना ढुसण्याने तिकडे तिकडे फिरत असतो. एखादा सूट पॅन्टवाला जंटलमन, खरं म्हणजे मी विमानाच्या प्रवासाच्या लायकीचा आहे, पण आज चुकून एसटीसाठी आलो, असा तिरस्कृत चेहरा करून स्वतः चांगलं चोरून उभा असतो.
कंट्रोलर नावाचा माणूस बसलेला असतो केबिन मध्ये, त्याला हसलेलं मी तरी अजून पाहिलेलं नाही. हा कधीच हसत नाही तो माणूस. आणि त्याच्या आणि हवामान खात्याचे अंदाज बहुता सारखेच असतात. म्हणजे गाडी गेली असं म्हटलं की तो सांगतो गेली, समजायचं अजिबात गेलेली नाही, ती नेमकी येणार. नाही गेली म्हटलं की गेली समजायचं, पर्याय शोधायचं. म्हणजे वरनं पाहता तो नुसताच बोलत राहतो, असं तो कंट्रोलर. असं ते एकंदर स्टँडच्या कोपऱ्यात 3-4 मुली उभ्या असतात कॉलेजच्या, अपडाऊन करणाऱ्या वगैरे. आणि आपण कुठंच पाहत नाही असं दाखवत त्या सगळीकडे पाहत उभ्या असतात अशा. त्यांच्या शेजारी एखादा मरतुकडा तरुण उभा असतो कॉलेजातला, ढोलकाठी सारखा असा. ते विनाकारण स्वतःच्या केसांवरून हात फिरवत असं गुलच्या ढासत उभा असतं, काही कारण नसतं. असं ते सगळं वातावरण. आणि एसटी आली की कुत्र्यानं मांसाचा लाचका तोडावा तसा गर्दीचा लाचका तोडते, पसार बाकीची गर्दी ती जखम भरून काढते अशी छान. म्हणजे एसटी आली की काय होतं, सरोवरात आपण दगड बांधतो, लाटा उसळतात, तशा गर्दीत लाटा उसळतात. आता मलाही प्रवास करायचा होता, मी गेलो स्टँडवर, गर्दी सगळीकडेच. मी त्या गर्दीचा एक भाग बनवून फिरत राहिलो इकडे तिकडे. छान होते, म्हणजे माझं वाटते गर्दीमध्ये सुद्धा अवलोकन करायला वगैरे असं. आणि मी असं फिरत होतो इकडे तिकडे. तेवढ्यात मला हवी ती एसटी आली. आता एसटी आत आल्याबरोबर गुळाच्या ढेपेच्या छिद्राशी मुंगळे गोळा व्हावे तसे भरभर अशी एसटी दरवाजाची गोळा झाली. हातात असेल नसेल ती टाकू वस्तू एसटीच्या खिडकीतून आत टाकून सीट रिझर्व करण्याची काही सुरू झाली. एकानंतर आपला मुलगाच त्या गजाला लावला मात घ्यायला. बायको म्हटली खाली घ्या त्याला, तुम्हीच वर चला. म्हणजे मनात म्हटले असं तुम्ही घेतलं काय नाही, बाळ राहू द्या. हातात असेल नसेल ती टाकू वस्तू. म्हणजे मनात असा विचार आला की बरं झालं एसटीच्या खिडक्यांना गज असतात, नाहीतर आपल्या स्त्रियांनी टाकू म्हणून आपापल्या यांनाच उठून आत टाकले असते. कुणी रुमाल टाक, कुणी फेटा टाक, कुणी उपरणा टाक. आता माझ्याजवळ टाकण्यासारखं काहीच नव्हतं. काय टाकावं, शीट तर पकडली पाहिजे म्हणून मी खाली वापरलो. माझं पायतान होतं, पायतान. आता कॉलेजला असताना चप्पल माहिती आहे कशी असते. मग मी हळूच ती चप्पल काढली, कितीही लोभी चोर उचलू शकणार नाही अशा अवस्थेत. आणि ती हळूच ती चप्पल अशी खिडकीतून हात टाकली, दरवाजात आला. आता दरवाजात अशी प्रचंड गर्दी. आणि एक महाकाय काळ्या रंगाचा माणूस अशी प्रभूंनी खिट्ट लाढवावी असा दरवाजा लढतो पोहोचला. वर यायचं नाही, जागा नाही. आता खाली बरेचसे प्रवासी होते बायकांना घेऊन. एकाला असं वाटलं की अरे बाबा तू खाली उतर, तुझ्या जागी 4-5 जण बसू शकतो, कशाला तू एकटा उभा राहिला. पण तू काय ऐकायला तयार नाही. शेवटी काय झालं, वरचे प्रवासी एकदाचे खाली उतरले, तो महाकाय बाजूला झाला. खालचा गर्दीचा लोंडा असा भस्कन धरणाचा लोंडा घुसावा तसा वर सरकला. त्या गर्दीमध्ये एक स्त्री पटकन वर चढली आणि तिनं राणा भीमदेवी थाटामध्ये आपल्या पतीला घेण्यासाठी हात असा पुढे केला. तुम्हाला सांगतो तर तिच्या हाताला धरून दुसराच कोणतरी वर चढला. बरं, गर्दीत काही बोलता येत नाही अशा वेळेस. पुरुष कसे असतात तुम्हाला माहित आहे, बरोबर संधीचा फायदा घेतात. मग ती सगळी गर्दी अशी वर चढली छानपैकी. आणि मग कंडक्टर आला, खाकी प्राणी तो, शिट्टी भुंकत आला, वर चढला, दानकन दरवाजा लावला. आता मी पण आपलं सीट रिझर्व केलेल्या जागी तोपर्यंत पोहोचलो. कुठं चप्पल टाकली बाबा, इथं टाकली. तिथं गेलो तर माझ्या एक बाबा बसलेले होते असे छान त्याच जागेवर. पण आता भांडणं झालीच तर हे आपल्या आवाक्यातला याचा अंदाज मी घेतला. मग मी आवाज वाढवला, बाबा उठा. का? माझी च समोर उभी असलेली एक सुंदर तरुणी आमचं संभाषण कान देऊन ऐकते हे लक्षात येतात मी एकदम गप्प झालो. आता चपलेचा उल्लेख करणं मूर्खपणाचं ठरलं असतं, परंतु बाबा बरोबर त्या चला चिकटले आणि त्यांनी खाली वाकून माझ्या चपलेचा तुटका अंगठा मेलेला उंदीर कोटाच्या चिमटीत पकडावा तसा पकडला आणि माझ्या डोळ्यासमोर आणून ती घाटाच्या लंबकासारखी अशी हलवायला सुरुवात. हेच का तुमचं पायातील दुसरं पायतान चटकन शीट खाली सापवून देत मी ओरडलो, छे ही चप्पल मागे नाही. मग कोणत्या मूर्खाने टाकली आहे? आणि मी अहो करत असताना त्यांनी ती खिडकी बाहेर बिरकावली. तुम्हाला सांगतो ती जाऊन आदळली त्या सूट पॅन्ट वाल्याच्या चकचकीत डोक्यावर. ओ नो, मोठ्यानं तो ओरडला आणि सवतीच्या पोराला उचलून घ्यावं तशी ते पायतान त्यानं हातामध्ये घेतलं आणि एसटी भोवती गरगर फेऱ्या मारायला लागला. तो पतिव्रतेनं वाडाभोवती फेऱ्या माराव्यात कसं, कोणाची चप्पल आहे, कोणाचं पायतान आहे. म्हटलं आता याला जर समजलं आपलं पायतान आहे तर काही धडकत नाही, म्हणून मी मागे निघालो. तेवढ्यात ती सुंदर तरुणी समोर उभी असलेली दूध उतू गेल्यासारखं फिसकन असत ते आजोबांना म्हणाले, काय आजोबा कशाला त्यांची चप्पल बाहेर फेकली? मला मेल्यासारखं. तू हिचा आदायस म्हणून वाचलाच रे असं ओळख मनातील मनात मी मागे
मागे येताना एका म्हातारीचा पाय माझ्या पायाखाली चिरडला गेला. तिनं सुरू केलेल्या शिव्यांवरून तिचं मराठी वाङ्मय अतिशय समृद्ध असावं याची मला खात्रीच पडली. कसा बसा दरवाज्यामध्ये आलो. कंडक्टर वर आला, ताणकन दरवाजा लावून घेतला. ड्रायव्हर साहेब आहेत. त्यांनी मधल्या जाळीतून तुरुंगाधिकाऱ्यांना कायद्याकडे पाहावं तसं सगळ्या प्रवाशांकडे एकदा पाहून घेतलं. आणि आता तुमच्या सगळ्यांचे जीव माझ्या ताब्यात आहे असा चेहरा करून तो ताणकन शीटवर बसला. क्लचच्या मुंडीवर पाय घेतला, गेअर खटाखटा मागे पुढे ओढला. सुरुवातीला टीव्ही झालेल्या माणसाच्या कशासारखं खरखर खरखर आवाज करत इंजिन सुरू झालं आणि हिव भरल्यासारखं थडथडू लागलं. एसटी शहराच्या बाहेर पडली. खिडकीतून गार वारं आत यायला लागलं तर जरा बरं वाटलं. मी आपला तपश्चर्याला उभा राहिल्यासारखा एका पायावर उभा होता. तेवढ्यात नको ती गोष्ट घडली. माझ्या पायाला खाजवलं. मी कसा बसा खाली वाकून पाय खाजवायला लागलो तसा शेजारचा तरुण दबक्या आवाजात ओरडला, काय करताय? मग माझ्या लक्षात आलं मी माझा समजून त्याचाच पाय खाजवतो. अर्थात थोड्या वेळानं माझ्या पायाची खाज आपोआप शांत झाली, कारण मागचा एक माणूस बराच वेळ खाली वाकून त्याचा समजून माझाच पाय. माझ्या समोर उभा असलेला एक तरुण घोड्यासारखा फुरफुरत होता. त्याच्या नाकाला नाही घरात धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं. शेवटी आभाळ आल्यानंतर कुत्र्यानं वर पाहून हुंगावं तसं त्यानं एकदा एसटीच्या छताकडे पाहिला आणि तो सटकन शिंकला. तुम्हाला सांगतो साडींदाराच्या अंगातून असंख्य काटे सुटावे तशी तिथं जागा झाली. व्हा पुढे व्हा पुढे व्हा. सर्दीचे तोटे मी ऐकून होतो, फायदा पाहिला पाहिजे. कंडक्टर साहेब वैतागलेले. तिकीट निघाले. काही पासेस, मुलं मुली, हाफ तिकीट, काही ज्येष्ठ नागरिक वगैरे असे ते वैतागलेलेच होते. ते असे पुढे गेले तरी खेडवळ बाई आपली बसलेली होती. आता खेड्यातली बाई म्हटल्यावर यांचा आवाज चढला आणि तिच्या कुशीमध्ये एक असं गुटगुटीत पोरगं बसलेलं होतं. आणि मग तिनं एका तिकिटाचे पैसे पुढे गेले. कंडक्टर म्हटला, या पोराचं तिकीट आता पाहूत कधीच काढलं नाही, आता काढा ना, कमून मोठा झालाय. त्यानं प्रथमच भावाचं मुलाकडे पाहिजे. किती वेळा आहे? शाळात नाही जात. याचं वय काय? काय खाऊ नाही. तुमचाच आहे ना? हे चिपाड तोंड्या. असं म्हटल्याबरोबर कंडक्टरनं त्या गर्दीतही आपल्या चेहऱ्यावरून हात फिरून बाईनं दिलेली उपमा आपल्या चेहऱ्याशी जुळते की काय याचा अंदाज घेतला. तोपर्यंत बाकीचे प्रवासी हसायला लागले, चिपाड चिपाड. तो एकदम संतापला. तो म्हटला तसं जायचंच नाही. तो त्या बाईला म्हटला, बाई तुम्हाला आठवत असेल ना, या पोराचा जन्म होऊन किती दिवस झाले? मी वय काढतो म्हणे, सांगा किती दिवस झाले? तवा याचा आज पटकीनं मिळाला होता. तसा कंडक्टर पटकी झाल्यासारखं वाटतं. याचा आज पटकीनं मरून किती दिवस झाले? तेव्हा आमच्या वावरात 5 पोते जुंदळे झाले. मग याच्या आजाला काही जुंदळ्यात पुरला होता. बाई नीट सांग ना तू काहीतरी. बाई काय सांगे ना. शेवटी कंडक्टरही, बाकीचे लोक हसायला लागले, कंडक्टरही हसायला लागला, हसता हसता रडायला लागला. आणि त्या बाईला म्हटलं, बाई तुमचं पोरगं अतिशय ताना आहे, मिशा कुठूच तरी याचं तिकीट काढून. काय कटकट आहे? कटकट. शेजारचा म्हटला, असं काय करता? चेकर भेटलं तर तुमच्यावर शेकेल. शेकू द्या. मी साहेबांना सांगतो, या बाईच्या तोंडून या कार्त्याचं वय तेवढं वधवून द्या. मी पाहिजे तो दंड भरतो. कुठून या गाडीत गोळा झाले कुणाच ठाऊक. आता गाडी मोठी विसंगतीनं भरलेली होती. माणसं हात बाहेर काढू नये ही अक्षर एकाच्या बाहेर काढलेल्या हाताखाली झाकून गेलेली होती. थुंकू नका थुंकू नका हे जागोजागी थुंकल्यासारखं दिसत. स्वच्छता राखा इतक्या ठिकाणी छापलेलं होतं की त्यानंच सारी गाडी अस्वच्छ दिसत होती. समोरच्या बाकडावर कुटुंब नियोजनाचा लाल त्रिकोण झळकत होता आणि त्या खाली एक जोडपं आपल्या 5-6 मुलांना घेऊन बसलेलं होतं. कंडक्टर असा पुढे सरकला. पुढे आपले खेड्यातले बसले होते 4-5 जण. कांद्याचे वगैरे गप्पा, कांद्याचा भाव हे ते. पुढचा म्हणला, आता जागा मिळाली होती दोंडरा. एसटीचा प्रवास तसा चांगलाच असतो. दोंडरा म्हणला, हा त्याच्यामुळे मी विमानाच्या नादी नाही लागतो. विमानात बसायचं काय अवघड आहे का? एक पेमेंट कांद्याचं आलं की विमान. पण आपल्याला अशा सवय तो काही वरून धुकलं तर काय होईल खाली म्हणून.
तेवढ्यात गाडी एका खड्ड्यातून गेल्यावर ताणकन दणका बसला. असा कांजीतल्या कपड्यातला एक जण उठला म्हणे, पाहता तो मुकादम तिकडे पैसे खातो आणि आम्ही असे गचके खातो. म्हटलं हो, बोला बोला बोला. भाषणच सुरू केलं त्याने. तो म्हटला, काय भ्रष्टाचार वाढलाय देशामध्ये. अहो, काल परवा नवीन पूल झाला आमच्या गावात. मंत्री आले उद्घाटनाला, पुलावर गेले, नारळ फोडला. त्या नारळाच्या दणक्यानं पूल मंत्र्यासकट होऊन गेला. अतिशोक्ती सगळे बाकी हो बोला, टाइमपास चाललाय. अशा त्या सगळ्या गमती सुरू असताना माझ्या समोरचा तरुण पुन्हा एकदा शिंकला. तो शिंकल्याबरोबर कोपऱ्यातून कुठून तरी आवाज आला, वाह काय ही गर्दी आली, त्यातच ही सर्दी. कोणीतरी म्हटलं, अरे गाडीत कवी दिसतोय, नवकवी दिसतोय. असा खिडकीशी बसलेला होता एक तरुण, असं फुरटलेली दाढी असा खात होतो. त्याच्या शेजारी कॉलेजातलेच एक दोन मुलं दिसत. मग ते मुलं त्याला म्हटले, तुम्ही कवी दिसता, कवी दिसावा नाही असावं लागतं. मला जरा मार्गदर्शन करता काय, कशाला? कविता करायला. हवा तिकडे, ते काय राजकारण आहे कुठे करायला. अहो, कविता करणं म्हणजे अवघड आहे. आणि काय कविता करता तो आजकालची मुलं. काल परवा एका नवकवीनं मला एक कविता आणून दाखवली. पहिली ओळ काय होती माहित आहे काय? माझा पायजामा मी सूर्यावर वाळत घाली. जमिनीवरच्या दोऱ्या संपल्या का? हा तिथपर्यंत गेला. काही खरं नाही. तुमची एखादी कविता नाही, मी कविता करणं बंद केलं. म्हणे का? माझा प्रेमभंग झाला. म्हणे आमच्या मराठीच्या सरांनी तर सांगितलं, प्रेमभंग झाल्यावर कवी निर्माण होतो. म्हणे त्याचे दोन प्रकार आहेत. सामान्य तरुणाचा प्रेमभंग झाला की त्याचा कवी होतो, आणि कवीचा प्रेमभंग झाला की त्याचा सामान्य तरुण. मी दुसऱ्या कॅटेगरीतला. तरी तुमची एखादी कविता आहे का? तिनं मला धोका दिला. दुसऱ्याशी लग्न केलं. मी 4 ओळी लिहिल्या. लग्नाच्या आदल्या दिवशी तिला म्हटलं, थांब, माझ्या प्रतिभेनं फोडलेल्या शेवटच्या 4 किंकाळ्या ऐकून जा. कविता ऐकली, तिची बेशुद्ध पडली. लग्नाच्या दिवशी उठली. तुम्हाला ऐकायच्यात? हे घाबरले. सांग बाबा काय. ती अशी समोर उभी आणि मी तिला म्हटलं, माझ्या बरगड्याची हाडं तुझ्या लग्नाच्या मंडपाला बांबू म्हणून वापरी. माझ्या गुडघ्याच्या वाट्या तुझ्या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी पंत्या म्हणून त्यात माझ्या रक्ताचं तेल आणि हृदयाची वाट रडायला लागला. तेवढ्यात कंडक्टरला, ए ते पलीकडचं तिकीट काय? अहो, ओरडता काय असे घासात आणून, प्रामाणिक असे मी दाखवू काय हृदय फाडून? ते हृदय फाडाय सोडून तिकीट फाड. तुला कुठे जायचं? आम्हा प्रतिभावंतांना तर जगाच्या अंतिम टोकापर्यंत जाऊ. कंडक्टर म्हटलं, ते अंतिम टोकाचं तिकीट ड्रायव्हर जवळ मिळेल. तुम्ही त्यांना जाऊन भेटा. सध्या माझ्याकडे जिल्ह्याच्या अंतिम टोकाचं तिकीट आहे. ठीक आहे, त्यावरच भागून घेऊ. 100ची नोट दिली, आमच्या तिघांची तिकीट द्या. ते शेजारचे मुलं म्हटले, आमचं कशाला, तुम्हाला माझ्या कविता ऐकायच्या. आता काय तिकीटच काढलं म्हटल्यावर ऐक ना. मग गाडी अशी धावायला लागली छानपैकी. कवीच्या कविता सुरू झाल्या. मी मनात विचार केला की त्या ड्रायव्हरच्या कानापर्यंत जाऊ नये, कारण तो सुद्धा गुंगण्याची दाट शक्यता होती. आता गाडी सगळी शांत होती, कोणी कोणाशी बोलत नव्हतं. पूर्वीचे दिवस गेलेले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल होता. कुणी कानात इयरफोन घालून गाणे ऐकत होते, कुणी काय गेम खेळत होतं. सगळे आपापले आत्ममग्न झालेले माणसं होते. बरेच जण गेमच खेळत होते. मनात विचार आला, सुदैव ड्रायव्हर गेम खेळत नाही तर सगळ्याचा गेम व्हायला किती वेळ लागणार. ती अशी गाडी धावताना अचानक कुठलं तरी गाव आलं. भरलेली कळशी इंकळून काही पाणी बाहेर पडावं तसे काही प्रवासी बाहेर पडले. मला एका ठिकाणी जागा दिसली. मी पटकन गेलो, बसलो. गाडी निघाली. मी शेजारी पाहिलं. माझ्या शेजारी एक असा थुलथुलीत मनुष्य बसलेला होता आणि त्याचा देह म्हणजे टरबूजावर ठेवलेल्या सुपारीसारखा असा दिसत होता. आणि त्याच्या पलीकडे एक गवळी असावा, दुधाची पायाचे केन वगैरे होते, झोपलेला होता. गाडीनं जसा वेग घेतला तसा हा थुलथुलीत भोपळा मधला गुंगला आणि त्याची मुंडी माझ्या खांद्यावर होणार. बरं, वजन इतकं. म्हटलं, हा जर असाच पडून राहिला तर उतरल्याबरोबर आपल्याला खांद्याकडे शोधावे लागतात. म्हणून मी हळू त्याच्या मानेला असा झटका दिल्याबरोबर त्याची मान जी हॉलीबॉल सारखी उडाली, त्या गवळ्याच्या खांद्यावर जाऊन आपडला. त्या गवळ्यानं झोपेचं सोंग घेतलेला असा. आपल्या खांद्यावर काहीतरी येऊन आपडलं याची जाणीव होताच. स्वप्नात असल्यासारखा खांद्याला झटका देत तो मोठ्यानं ओरडला, हल्या. तुम्हाला सांगतो, मुंडी पुन्हा माझ्या खांद्यावर. पुन्हा मी झटका दिला, पुन्हा हल्या म्हणून. म्हणजे जसं कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, त्याच्या मुंडीचं बारसं आम्ही साजरं करून टाकलं. इथं बसणं अवघड आहे. पुन्हा गावाला जागा दिसली पुढं. म्हटलं पुढे जाऊन बसावं. गेलो, पुढे बसलो. शेजारी पाहिलं आणि तुम्हाला सांगतो खूप आनंद झाला.
माझ्या शेजारी त्या चप्पल फेके आजोबाची नाद बसलेली. मग काय केलं, शर्टच्या खालच्या शेपटानं पडी पातेल्यात फिरवावी तसा चेहरा एकदा पुसून घेतला. बसलो असं, बोलते का नाही, बोलते का नाही. मग तीच म्हटली, सॉरी हा, आमच्या आजोबांनी तुमची चप्पल. म्हटलं हा तसं काही नाही, मला फेकून द्यायची होती. आता माणसं म्हटलं काही करतात, आपण चपलीवर पाणी सोडूया. तुम्हाला सांगतो, गाडीनं जसे वळण घेतले तसे आमच्या गप्पांनी वळण घेतली. बाकीचे प्रवासी मानावर करून पाहत होते, हे गोंडपाट रेशमी शाडी बरोबर काय बोलते. तरी आम्ही लक्ष दिलं नाही. आणि तुम्हाला काय सांगावी गंमत, तिनं मला माझ्या गावी उतरूच दिलं नाही. म्हणे उतरायचंच नाही, तुझ्यासारखा कर्तृत्व आणि पुन्हा भेटणार नाही. तिच्या गावी नेलं, प्रचंड बंगला. आजोबा तंतनत होते, तिने लक्ष दिलं नाही. तिनं हाक मारली, डॅडी डॅडी. असे सिनेमातल्या सारखे स्लो मोशन खाली आले तिने, हातात काठी अंगठ्या वगैरे. म्हणे बोल बेटा. म्हणे डॅडीने लग्न करील ते याच तेजस्वी तरुणाशी. डॅडीने मला आपात मस्तक न्याहाळलं. त्यांनी विचारलं, हा चप्पल नसलेला तेजस्वी तरुण तुला कुठे सापडलं. मग तिनं सारं वर्णन केलं आणि शेवटचं एक वाक्य फेकलं, डॅडी प्रेम चप्पल पाहून नाही, गुण पाहून करावं. ते ऐकल्यावर डॅडी सादळलेल्या पापडासारखे सादळून गेले. आमचं लग्न झालं धूम धडाक्यात. तुम्हाला काय सांग, असं पंचपक्वान 3 दिवस लग्न सुरू आणि हनीमूनला काश्मीरला जायचं ठरलं. डॅडी म्हटले, जमिनीवरून अतिरेक्यांचा धोका, तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये जा. म्हटलं काही अडचण नाही, सासऱ्याचंच आहे. हेलिकॉप्टरमध्ये आम्ही बसतो. ती माझ्या शेजारी बसली, हेलिकॉप्टर उडालं. तिने माझ्या खांद्यावर मान टेकवली. मी हळूच तिचं डोकं असं थापटलं आणि मला जाणीव झाली माझ्या खांद्याला कोणतरी थापटलं. म्हणून मी दचकून जागा झालो. इकडं तिकडं पाहिलं, सारी एसटी मोकळी. कंडक्टर हसत समोर उभा. म्हणे मागापासून काय चाललंय, एकटाच हसतो काय, गाणे गुणगुणतो काय. एकदा तर तुझ्या नाकातून सनई सारखा आवाज आला. म्हटलं त्यावेळेस माझं लग्न सुरू होतं. तुझं गाव म्हटलं गेलं माझं. आता इथं कोणी आहे का, म्हटलं आता कोण असायचं. मग राहाया डेपोच्या घाणीतच कंडक्टर खाली उतरला. ते डेपोमध्ये लावली ती एसटी. तिथं मी त्यानं दानकन दरवाजा लावला. त्या डेपोच्या घाणीत रात्र काढण्याचा एकच उपाय होता, जुनं स्वप्न खोटं का असेना पुन्हा ठिगडासारखं जोडून घेत पडायचं. मी स्वप्नाची शिलाई केली, डोकं मागं टेकवलं. खरं हेलिकॉप्टर नसे ना का, पण दास नावाचे असंख्य हेलिकॉप्टर माझ्या कानावर म्हणजे घालू लागले. त्या नादातच माझा प्रवास संपला. धन्यवाद.